तर टेंबिवली संघ बघा वॉर्निंग तुम्हाला येते, जर वेळेमध्ये आत्ता आले नाही तर तुम्हाला 2 चेंडूंची पेनल्टी असेल आणि जसा वेळ वाढत जाईल तर तुम्हाला 4 चेंडूंची पेनल्टी असेल। टेंबिवलीचे संघनायकाची नोंद घ्या, कारण 12 वाजलेत आणि आज जरी 6 मॅचेस असल्या तरी पण आज मोठा लॉट्स आहे आणि आपण अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळता, तर तुम्हाला ही नव्याने सांगण्याची गरज नाही। 12 म्हटलं तर दुसरा सामना जवळपास सुरू होतो आणि तरीसुद्धा तुमची उपस्थिती नसेल तर जी मॅनेजमेंट आयोजक डिसिजन घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल। तर टॉस जिंकला माहुल कोलीवाडा या संघानं आणि त्यांनी डिसिजन घेतला फिल्डिंग। मी त्यांना विनंती करेन एक प्रतिनिधी सुद्धा आपण पाठवा आणि मॅच ऑन होईल, टेंबिवलीला करायचे बॅटिंग। सर्व क्रिकेट रसिकांचं, अतिथी मान्यवरांचं आणि आज संडे सुपर संडे सुद्धा, आज हा रविवारचा दिवस। आज आपण पाहतोय ग्रुप ए च्या लढती जिथे ग्रामीणचे बलाढ्य संघ खेळतील। 24 ला इव्हेंटच्या मार्फत आपण ही स्पर्धा पाहतोय। तर टेंबिवली संघाची आपण प्रतीक्षा करतोय। जय मल्हार माहुलगाव विरुद्ध टेंबिवली, स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक। आज आपण पाहते ग्रुप ए चा पोल आहे आणि अगदी काही वेळातच आपण या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत। तर टेंबिवली संघ ऑलरेडी जर उशीर झाला तर तुम्हाला 4 बॉलची पेनल्टी असेल, लक्ष असू द्या आणि या सूचनाचं आपण पालन करा, ही सुद्धा आम्ही आपल्याला विनंती करतोय। ग्रामीणचे 2 बलाढ्य संघ आमने सामने 5 षटकांचा पूर्वार्ध आणि आपण पाहतोय स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाचा हा थरार। माहुलगाव संघ वेळेवर आला, अगदी लवकर उपस्थिती दाखवली, मी आयोजकांच्या वतीने आपले धन्यवाद देईन। आपण पाहतोय क्रिकेटचा हा महासंग्राम, संपूर्ण आमचा अंपायर पॅनल, आमचा समालोचन कक्ष, 24 ला इव्हेंट आणि अगदी काही क्षणातच आपण या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत। चला सलामीचे दोन्ही फलंदाज, आघाडीचे फलंदाज। तर बघा जो मैदानामध्ये तुम्हाला झाड दिसतोय तर त्याचा नियम तर बघा जो मैदानामध्ये झाड दिसतोय त्याचा एक नियम तुम्हाला जरूर सांगतो आम्ही। जर झाडाला स्पर्श लागून चेंडू षटकार गेला तर षटकार देण्यात येईल, चौकार तर चौकार। झाडाला टच करून जर कॅच घेतली तर ती गृहीत धरली जाणार नाही, हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे। आणि पॅव्हलियन मध्ये मी विनंती करेन आणि समोर जे झाड तुम्हाला दिसतात तिथे डायरेक्ट टच झाला तर षटकार देण्यात येईल आणि आपण या नियमांची जरूर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आज ग्रुप ए संघांचा लॉन्च तुमच्या स्क्रीनवर येईल। ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जॉईन झालेत, स्पर्धा पाहतो आपण स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक। पहिला सामना असेल जय मल्हार माहुलगाव त्यांच्या विरुद्ध टेंबिवली, दुसरा सामना असेल स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती जीवदानी बामणडोंगरी जी स्पोर्ट्स वाकलन, तिसरा सामना असेल RCC पेठ आणि जय माता दी दिगोडे आणि चौथा सामना असेल भूमी 11 मांडा आणि मंगलमूर्ती काळुंद्रे। चला मॅच ऑन होईल। टेंबिवली संघ आघाडीची जोडी पाठवा लगेच, आणखीन उशीर होत चाललाय, 12 आता वाजून गेलेत। आज पहिला दिवस ग्रुप ए चा पोल आहे। जय मल्हार माहुलगाव संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण। बहुतांश संघनायक टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगला पसंती देतात आणि आज आपण पाहतोय या पहिल्या सामन्यामध्ये तसंच काही चित्र। तर माहुलगावला टॉस जिंकलाय, फिल्डिंग बॉल फर्स्ट। तेजस्वी मात्रे यांना पाहतोय किंजल ट्रॉफीच्या आयोजक, अगदी काही दिवसापूर्वी 11 दिवसाचा थरार आपण पाहिला जो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये, आणि तसाच तुम्हाला थरार पाहायला मिळेल तो स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये। पहिला सामना टेंबिवली विरुद्ध माहुलगाव। चंद्रकांतजी पालकर आमच्या समेत स्कोरिंगची साथ देतील। आपण पाहतो आज दिवसभर ज्यांना ऐकणार आहोत ते
महाराष्ट्रातील आमचे दोन नामांकित समालोचक मॅक्स सर मच्छिंद्र पाटील सर यांना आपण ऐकणार आहोत. आपण ऐकणार आहोत दीपक पाटील सरांना. पंच आपण पाहतोय सँडी पालकर, सत्यवान काकडे असेल, सुनील तांडेल सर. झाडाचा जो नियम आहे तो आम्ही जरूर सांगितला. झाडाला स्पर्श लागून झेल घेतला तर तो देण्यात येणार नाही, मात्र टच करून जर 4-6 असेल तर तो कन्सिडर केला जाईल. डीजे नितीन यांना आपण पाहतो या स्पर्धेसाठी. तर 22 डिसेंबर आज संडे सुपर डे, दोन बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट, महामुकाबला. चला फलंदाज पाठवा. रचित पाटील आमचे मेन आयोजक. यस, टायमिंग अलर्ट 4 षटकं 20 मिनिटं. 5 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेची षटकं आपण जरूर पाहू. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू यांना विनंती करतो. मॅच ऑन होईल. नेक्स्ट मॅच असेल बामणडोंगरी आणि जी स्पोर्ट्स वाकलन. झकास लस्सीचा स्टॉल आपण पाहतोय काही अंतरावर. वेगवेगळे फ्लेवरसाठी अगदी क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्ध असलेली झकास लस्सी आणि त्यांचे शिवप्रेमी अब्दुलबाई आणि त्यांचे सहकारी, त्यांचं वेलकम करूया. चला मॅच ऑन. आघाडीची जोडी सरकले आणि पहिला सामना आपण नक्कीच पाहणार आहोत. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृतिचषक स्पर्धेला होईल सुरुवात. दोन्ही फलंदाज इथे मैदानावर उतरलेत. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृतिचषक. चला व्हॉलेंटियर्सना विनंती करतो. मॅच ऑन होईल. तर टेंबिवली विरुद्ध जय मल्हार माहुलगाव. मॅच ऑन होईल. 5 षटकांचा सामना आहे. मी क्रिकेट रसिकांना विनंती करेन जरूर आपण या सामन्याचा आनंद घ्या. नवीन पनवेलचं हे मैदान जे नेहमी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रेक्षणीय असतं आणि आता आपण पाहतोय पहिली लढत टेंबिवली विरुद्ध जय मल्हार माहुलगाव. बिग मॅच, बिग बॅटल. तर माहुलगाव आणि टेंबिवली दोन पंच पाहतोय. सँडी पालकर केवाळे आणि सुनील तांडेल सरांना पाहतोय या सामन्यासाठी. टेंबिवली संघाला आपण पाहतोय पुढचे संघ 2 असतील ते रेडी आहेत. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृतिचषक आज बामणडोंगरी जीवदानी बामणडोंगरी संघ खेळणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध जी स्पोर्ट्स वाकलन. आज RCC पेठ आणि जय माता दी दिगोडे. आणखीन एक चांगली फाईट भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरुद्ध मंगलमूर्ती काळुंद्रे. आणखीन एक चांगली लढत. चला पहिला चेंडू, एकदा टाळ्या वाजून आपण या चेंडूचं स्वागत करूया. वेलकम. आणि सँडी पालकर मेन अंपायर सिग्नल आला. पहिला चेंडू स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृतिचषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम आणि पहिलाच बॉल. लाईन पाहिली अवांतरनं सुरुवात इथे होईल. गोलंदाजी करत असताना माहुलगावचा गोलंदाज कल्पेश माहुलकर. एक नामांकित गोलंदाज आहे. नेहमी आपण पाहत असतो माहुलगावला, टेंबिवलीला आपण पाहत असतो बलाढ्य संघामध्ये. या दोन संघांना नेहमी पाहतो. पुढचा चेंडू, लाईन चांगली होती, ऑफ ब्रेक झाला आणि इथे बघा फलंदाज होईल बाद. हर्षदच्या खेळीचा अंत. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टेंबिवली संघाला पहिला व्हाईट बॉल होता आणि त्यानंतर एज लागली बघा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून स्ट्रेट चेंडू होता, थोडा स्विंग झाला आणि खोदून खेळण्याचा तिथे प्रयत्न चांगले झाले आणि पहिला धक्का मिळाला तो बॅटिंग करत असताना टेंबिवली संघाला. तर पुढचे दोन्ही संघ रेडी आहेत. बामणडोंगरी आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत वाकलन. आणखीन एक बिग मॅच. परेशला आपण पाहतोय. परेश सलामीचा फलंदाज आहे. नवीन फलंदाज सरकेल. नवीन फलंदाज थोडा लवकर रेडी राहा. आणि आता टीम मीटिंगची परवानगी नाही आहे. 12:10 24 ला इव्हेंट प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय. भारतामध्ये जलद गतीनं विकसित होणारा खेळ म्हणून आज प्रामुख्यानं टेनिस क्रिकेटला पाहिलं जातं आणि प्रेक्षकांची गर्दी खेचणारा खेळ म्हणून आज या खेळाला पसंती दिली. आज स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृतिचषकामध्ये त्या दोन बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट.
कल्पेश माहुलकर एक सफलता मिळाली. पहिला व्हाईट बॉल होता आणि त्यानंतर आपण पाहिली विकेट. एक धाव एक विकेट. ओव्हर नंबर 2 आणि कल्पेश माहुलकर. नवीन फलंदाज आलाय मंदार. पुढचा चेंडू. ओ लाईन चांगली पुन्हा एकदा बाहेर जाईल. सँडी पालकर यांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. आतापर्यंत 2 अतिरिक्त धाव आहेत. प्रशांत फडके पीपी यांना सुद्धा पाहतो 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक ऑन साईडला जरूर खेळलाय. डीपकडे फिल्डर मात्र इथे इनसाइड सर्कल चांगले प्रयत्न झाले. आणखीन एक धक्का. सुरुवात थोडी खराब आहे आणि बॅटिंग करत असताना जरूर पाहतोय टेंबिवली हा संघ. आतापर्यंत 2 व्हाईट बॉल आणि 2 विकेट. सुरुवात थोडी खराब आहे. तर टेंबिवलीची सुरुवात आपण पाहिली. सुरुवात परेश असेल आणि विरेश पाटील. आता नवीन फलंदाज आलाय कल्पेश माहुलकरने जी सुरुवातीला षटक फेकलं ना, 2 अवांतर चेंडू त्यानंतर 2 धक्के दिले. म्हणजे जरी 2 चेंडू खराब फेकल्या मात्र त्यानंतर जर परतण्याची जर त्याचे चान्सेस पाहिले खूप चांगले होत्या आणि संघासाठी एक चांगलं आनंदित वातावरण निर्माण करताना गोलंदाज कल्पेश माहुलकर. टेंबिवली संघ बॅटिंग करतोय. संघ थोडा पडझड झाले. ओ लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन पॉइंट कडे शॉर्ट पॉइंटला झाली चूक. फलंदाज निघालेत. हा झेल पण होऊ शकला असता मात्र तिथे फिल्डर कडून झाली मिस्टेक. शॉर्ट पॉइंटला डीप कडे जाऊन चेंडू अडवल्या आणि तितक्या वेगाने धाव पूर्ण होईल. आतापर्यंत 3 धावा पूर्ण झालेत. एकूण धाव फलक पाहूया. 4 धावा आहेत 2 विकेट. पॉवर प्ले 1चं षटक पाहतो. दूरवर नियुक्ती केले. डीप कव्हरला एक फिल्डर पाहतो आणि डीप स्क्वेअर लेगला ही रणनीती. गोलंदाज कल्पेश माहुलकर. ताकदीचा वापर. डीप कडे कोणी नाही. हा फटका चांगला होता. आउटफील्ड मध्ये अडकला आणि नक्कीच एक पहिला मोठा फटका आला बॅटिंग करताना टेंबिवली कडून. एकूण धावफलक पाहिले तर संघ पुढे सरकला. टोटल रन स्कोर मूव्ज ऑन. 2 व्हाईट बॉल 2 धावा सुद्धा पाहिल्या आणि हा चौकार. तर एकूण धावा धावफलकावर 8. बाद झाला फलंदाज प्रतीक. बाद झाला फलंदाज मंदार. 2 धक्के मिळाल्यानंतर 5 षटकांचा पूर्वार्ध टेंबिवली संघासाठी. पुढचा चेंडू. फुटवर्कचा वापर. फटका खेळलाय. लॉंग ऑन कडे कोणी नाहीये. सुरक्षित. पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीनं फटकेबाजी होणं महत्वाचं असताना तो फटका. सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या. थोडी पडझड झाली. 2 व्हाईट बॉल नंतर 2 विकेट. प्रमुख फलंदाज बाद झाला. प्रतीक मंदार बाद झाला आणि आता मात्र इथे आक्रमणाला सुरुवात केली. विरेश पाटील 3 चेंडूचा सामना केलाय. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. एक कव्हरला पाहिलं. एक लॉंग ऑनला पाहिलं. 3 मध्ये वैयक्तिक 10 वर खेळतोय आणि संघाची धावसंख्या 12. फुटवर्कचा वापर. लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन. डीप वरून एक फिल्डर चेंडू पकडेल. 2 धावेसाठी प्रयत्न मात्र कुठे का होईना. 2 गडी जरी बाद झाले मात्र सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा जमवल्या. ही भागीदारी पाहिजे. 4 चेंडूमध्ये 11 जमवल्या. संघासाठी खेळायचे. संघाच्या अस्तित्वासाठी खेळायचे आणि हा प्रश्न आता टेंबिवलीसाठी जरूर अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. माहुलगावला विनंती करतो शॉर्टेस्ट टीम मीटिंग तुम्हाला 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल जिथे आमची टीम मधून एक मेंबर जाईल. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक पाहणार आहोत. हे सुद्धा या स्पर्धेचे नियम असतील. 12:15 वेळ आपण जरूर पाहिली. विरेश पाटील चांगलं योगदान देतो. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय. त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं 11 वर पोहोचलाय विरेश पाटील. परेशला अजूनही संधी मिळाली नाही मात्र स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा विरेश पाटील असेल टेंबिवलीसाठी. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज आलाय मनीष माहुलकर. कल्पेश माहुलकरच्या षटकामध्ये 13 धावा 2 विकेट. मनीष लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओ लाईन पाहिली. पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. गरज तर नव्हती आणि जरूर आणखीन एक विकेट.
ज्या विरेशनं सुरुवात चांगली करून दिली होती मात्र तो सुद्धा शिकार झाला आणि तिसरी विकेट. आतापर्यंत धावा दाफलकर पाहिलं, एकूण धावा 13, गडी बाद. बॅटिंग करत असताना बाद झाला विरेश, ज्याने चांगली फटकेबाजी केली मात्र या चुकीचा फटक्याचा तो शिकार बनला. खऱ्या अर्थानं मैदानावर थांबणं हे त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं मात्र तो इथे बाद झाला. बघा बामणडोंगरीचा पूर्ण स्क्वॉड रेडी झालाय. त्यानंतर त्यांचा पुढचा सामना असेल, अगदी वेळेवर आलात, त्यांचं आपण कौतुक करूया. तेजस्वी मात्रे किंजल ट्रॉफीचे आयोजक जे या संघाचं नेतृत्व करतात आणि पुढचा सामना सुद्धा तुमच्या भेटीला येईल. बिग मॅच असेल, वाकलन विरुद्ध आपण सामना पाहणार आहोत बामणडोंगरी, ती सुद्धा एक चुरशीची लढत असेल. मनीष माहुलकर पहिला चेंडू, विकेट मिळाली. धावा 13 आहेत. प्रेक्षक वर्ग सुद्धा हळूहळू या स्पर्धेला जॉईंट होईल. सोशल मीडिया असेल, आमचं यूट्यूब ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेला आनंद घेतील. स्पर्धा पाहते स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाज मनीष माहुलकर. विकेट मिळाली. नव्या धावाचा फलंदाज आला क्रमांक 5 वर आदित्य भोईर. 13 धावा, 3 गडी बाद. बॅटिंग करत असताना टेंबिवली संघ. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, चेंडू काहीसा खाली राहिला. मेन अंपायर सिग्नल येईल, व्हाईट बॉल. सुनील तांडेल सर आहेत बेलवलीचे आमचे पंच. मात्र राजीव गांधी मैदान म्हटलं तर या मैदानावर किंजल ट्रॉफीची स्पर्धा पाहिली आणि आम्ही अटीतटीच्या अनेक लढती पाहिल्या. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवलाय, चांगला अप्रोच आहे, लाईन चांगली भेदकता दाखवते आणि अगदी आपल्या गोलंदाजीचं चांगलं कौशल्य वापरून मैदानावर उभं ठेवलंय तो फलंदाजी करताना आदित्य भोईर. एकूण धावा 14. लाईन पाहिली, एज लागते, गॅप मधून चेंडू चालला स्लीपच्या क्षेत्राकडून डीप कडे. पंच इशारा करतील, मिळतील या चेंडूवर 4 धावा. चौकाराच्या सहाय्याने संघ पुढे सरकेल. चांगला फुटवर्क वापरला, अगदी पाय बाहेर काढत जो फटका बनवला मात्र स्लीपमध्ये न मिळालेली 7 या 4 धावा. बघा कोणतीही संधी नव्हती. आउटफील्डमध्ये वेग आहे आणि याचं चित्र पाहिलं तर चेंडू गेलाय 4 धावेसाठी चौकार. टोटल रन्स पाहूया. आता संघ पोहोचलाय, एकूण धावा 18. मनीष माहुलकर अख्खू टप्प्याचा लॉफ करतोय, डीप कडे फिल्डर कोणी नाही, 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील आणि चेंडू अडवणं थोडं कठीणच होतं. मिळतील आणखीन 4 धावा. प्रेक्षणीय लढत आहे. पुढची आणखीन एक प्रेक्षणीय लढत असेल, बामणडोंगरी विरुद्ध वाकलन. बिग मॅच, तो सुद्धा सामना पाहायला प्रेक्षकांना मजा येईल. मात्र या दर्जेदार स्ट्रोकनं आता संघ पुढे सरकेल. बघा कुठलीही संधी नव्हती. आपण पाहिलं लॉंग ऑफकडे ते प्रयत्न चांगले झाले, जरूर मिळतील 4 धावा. संघ पुढे सरकला. बॅटिंग करताना आदित्य भोईर. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. एक आपण पाहिलं थर्ड मॅनकडे आणि यावेळेला लॉंग ऑफ 3 मध्ये खेळतो, वैयक्तिक 8 वर. ताकदीचा वापर केलाय कार्पेटच्या माध्यमातून. डीप एक्स्ट्रा कव्हरला नो चान्स. आणखीन एक धमाका, गतिमान अवस्था प्राप्त करायचं. सामना महत्वाचे, दोन्ही तेवढ्या ताकदीचे संघ आहेत, माहुल गाव आणि त्यांच्या विरुद्ध टेंबिवली. कल्पेश माहुलकरच्या षटकामध्ये 13 आल्या आणि मनीष माहुलकरचं हे ओव्हर नंबर 2 पाहतो आपण. स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रेक्षक वर्ग स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक. कितपत धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. रनिंग बिटवीन द विकेटला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. मात्र जर आपण इथं बॅटिंग पाहिली ज्यामध्ये आदित्यच्या बॅटमधून सलग 3 चौकार आले, विरेशनं सलग 2 चौकार दाखवले. गुड बॅटिंग. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, वेग होता आणि इथे 7 मिळत नाही. स्लीपकडे चेंडू चालला थर्ड मॅनला. थोडं तणावाचं वातावरण, आणखीन एक मिळेल, पंच इशारा करतील हा बोनस. बघा ज्या संघाची सुरुवात खराब झाली होती, 2 व्हाईट बॉलवर 2 विकेट होत्या, पहिल्या सुरुवातीला स्ट्रगल करत होता मात्र त्यानंतर जो पलटवार झालाय ना त्याचं आपल्याला कौतुक करावं लागेल आणि याचं नाव आहे ते क्रिकेट. कल्पेश ठाकूर केटी यांचं इथे आगमन झालं. आज रविवार त्यांना सुट्टी सुद्धा आणि आज पूर्ण वेळ ते क्रिकेटला एन्जॉय करणार आहेत. 31 रन्स 31 वर पोहोचल्या. पहिल्या षटकामध्ये 13. या अतिरिक्त धावा पाहिल्या 31 आतापर्यंत स्कोर कार्ड. फटका चांगला आहे मात्र तिथे क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्न झाले नाही आणि काय ड्राईव्ह केला, सुरेख फटका. आणखीन एक 4 धावा. आतापर्यंत जर बॅटिंग आवडली असेल तर आदित्य भोईरसाठी कौतुक झालं पाहिजे, टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत, कारण आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 चौकार.
या मैदानावर आम्ही पाहतोय एरिया वाईज किंजल स्पोर्ट्स ट्रॉफी खेळवली गेली होती आणि केवाळ्याचा गणेश पारवेनं 6 चेंडूमध्ये 6 चौकार या मैदानावर ठोकले होते। या मैदानावर असे अनेक विक्रम पाहिले। 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, मात्र इमर्जन्सी पाणी हवं असेल तर पुरवलं जाईल। मी विनंती करेन तर 2 षटकं आतापर्यंत पाहिलं, 13 धावा आल्या। त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 22 आल्या। मनीष माहुलकरचं षटक पाहिलं, पहिल्या षटकामध्ये कल्पेश माहुलकरनं 13 दिल्या होत्या। विरेश पाटीलचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर तो 5 मध्ये 11 खेळला आणि अजूनही सलामीचा परेश मैदानावर आहे। तर 2 षटकं संपली। 2 षटकानंतर धावा दाफलकावर 35 तर इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस। मी विनंती करेन दोन्ही टीम्स रेडी असतील। वाकलन आणि बामण डोंगरी यांच्यामध्ये होणारे टॉस। ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाज झालाय महेश मांडवकर। याला पाहूया, चांगला गोलंदाज आहे, बऱ्याच वेळा माहुल गावसाठी योगदान देताना पाहिलं आणि या वेळेला तो तिसरं षटक हाताळतोय। 13 आल्या फर्स्ट ओव्हरमध्ये, 22 आल्या दुसऱ्या षटकामध्ये। मनीष माहुलकरचं षटक थोडं महागडं ठरलं आणि आता महेश मांडवकर आल्या। ओव्हर नंबर 3 समोर बॅटिंग करेल माहुलगाव विरुद्ध टेंबिवले। खोदून काढला हा चेंडू, फटका फसलाय, बॉल गोज ऑन हाय, फिल्डर शॉर्ट पॉइंटला चेंडू पकडलाय, गुड कॅच। आणखीन एक धक्का, महेशला मिळते सफलता 35 वर। आता 4 गडी बाद। फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला लक्ष ठेवावं लागतं आणि इथे बघा चांगला प्रयत्न, कमबॅक चांगला करत असताना माहुलगाव महेशचा हा चेंडू स्लोवर होता, तितक्या ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, प्रॉपर कनेक्ट न झाल्या कारणानं हा फटका लेट आला आणि तिथे क्षेत्ररक्षक उभा होता, कोणती चूक झाली नाही आणि हा पकडलाय झेल। नवीन फलंदाज सरकलाय, महेशला मिळते सफलता। ओव्हर नंबर 3 5 षटकांचा पूर्वार्ध। आपण थोडा 1 तास मागे चाललो आणि आम्हाला आता थोडा स्पीड वाढवायचं, 12-23 6 मॅचेस कव्हर करायचे। रविवार आज सुपर संडे, प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असतात आणि समोर झकास लस्सीचा स्टॉल सुद्धा आपण पाहतोय जो प्रेक्षकांची ताण भूक भागवण्यासाठी रेडी आहे। 35 रन्स, 4 गडी बाद। बॅटिंग ऑर्डर मध्ये पाहिलं, सलामीवीर प्रतीक 0 वर बाद झाला, परेश सुद्धा गॉन फॉर दी डक, काही करू शकला नाही। मंदारचं योगदान पाहिलं, तो सुद्धा 0 वर बाद झाला, मात्र त्यानंतर विरेशनं ठोकलेल्या 11 धावा, आदित्य चांगली साथ देतोय ज्यानं सलग 4 चौकार ठोकलेत आणि आता 6 वर आलाय मोनिश पाटील। आदित्य भोईर वैयक्तिक 5 मध्ये 16 वर खेळतोय, धावसंख्या 35 आहेत। तिसरं षटक महेश मांडवकर। वेगवान चेंडू ट्राय करतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे डीप पॉइंटला चेंडू अडवलाय, 2 धावा पूर्ण, धावांची भूक असावी आणि इथे फलंदाजाने ते उत्तर शोधलं होतं। 2 धावा वेगानं पळून काढल्या, 2 धाव्याने संघ पुढे सरकेल। बॅटिंग ऑर्डर मध्ये आता टेंबिवली संघ धावा जमवते, चांगली धावसंख्या आपण पाहते, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहिले, जो फलंदाज उभा आहे मैदानावर आदित्य भोईर। पुढचा चेंडू, लाईन पाहिली, रिव्हर्स अटेम्प्ट केला, यस, नो चान्स, आउटफील्ड मध्ये वेग आहे, आणखीन एक चौकार। बघा बॅटिंग लाईनअप टेंबिवलीला बलाढ्य संघ का म्हटलं जातं, प्रमुख फलंदाज सर्व 0 वर बाद केल्या। बॅटिंग ऑर्डर मध्ये सुरुवातीचे 3 फलंदाज 0 वर बाद झाल्यानंतर बघा जो कमबॅक केला ना, त्याचं आपल्याला कौतुक करावं लागेल। 41 रन्स ऑन बोर्ड। कल्पेश माहुलकरला पाहतो 13 दिल्या, त्यानंतर मनीषनं 22 दिल्या। ओव्हर नंबर 3 महेश मांडवकर, विकेट आली, 2 धावा, 1 चौकार सुद्धा आला आतापर्यंत। 3 मध्ये 1 विकेट, 6 धावा महेश मांडवकर। ओ फटका चांगला आहे, बॉडीला बॅलन्स केलं, डीप कडे फिल्डर रेडी, नो चान्स, ऑन दी पिकअप, ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न आणि ही तगडी फलंदाजी आपण पाहतोय जरूर।
6 धावा मिळतील. संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पुन्हा एकदा पाहूया. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडू संपले. धावा धावफलकावर 47. टेंबिवली संघ फर्स्ट ओव्हर 13, सेकंड ओव्हर 22 आणि आता ज्या उत्तर दिलं आपण पाहतो आपल्या पॉवरफुल फलंदाजीनं. मोनिश पाटील 3 मध्ये 1 चौकार आला, 1 षटकार. 3 मध्ये त्याचं वैयक्तिक योगदान 12 आहे आणि त्याला साथ देणारा आपण पाहतोय आदित्य भोईर. सामना पाहायला मजा येईल. जेवढ्या धावा बनतील तेव्हा या मैदानावर धावा चेस होताना आपण पाहिलं. मॅजिकल स्कोर सुद्धा या मैदानावर चेस होताना पाहिलं. अनेक जोरदार पलटवार सुद्धा या मैदानावर आम्ही सातत्याने पाहिले. किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफीच्या स्पर्धेमधून आम्ही गेलेले सामने जिंकताना संघांना पाहिले आणि आता आपण पाहतो पुन्हा एकदा आजच्या दिवसापासून तुमच्या भेटीला आले स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृतिचषक. 4 चेंडू संपलेत. गोलंदाज थोडा महागडा ठरला. 12 आलेत. 1 विकेट. माहुल गावकडून धावसंख्येला वेग वाढवत असताना आपण पाहतोय गोलंदाज थोडा महागडा ठरतो. मात्र इकडे मोनिश संघाचा डाव सांभाळतोय. गुड क्रिकेट, उतुंग फटकेबाजी, क्लासिक स्ट्रोक त्याच्याकडे. गोलंदाजावर तो हल्ले चढवतो आणि उतुंग षटकार चौकारानं संघासाठी ज्या धावा जमवायचे तो उपद्रव निर्माण करतोय. लाईन पाहिली, रिव्हर्स अटेम्प्ट केला. किती तीक्ष्ण नजर आहे. टॅलेंटिंग शॉट म्हणता येईल. एक सुपर क्लास. टाळ्या झाल्या पाहिजेत. आस्किंग रन रेट आता वाढतो. आघाडी जोडी निकामी ठरल्यानंतर मिडल ऑर्डर कशी असावी याचं उत्तम उदाहरण आज स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृतिचषकाच्या या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो. टेंबिवलीकडून संघ पोहोचलाय. बघा किती तीक्ष्ण नजर होती आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं इंटेलिजंट क्रिकेट, बुद्धिमान क्रिकेट जे अनेक खेळाडू दाखवत असतात. आणि या चांगल्या कॉन्टेस्ट या दोन संघामध्ये आपण पाहतो जी स्पर्धा सुरू आहे. एका बाजूला जय मल्हार माहुलगाव आणि टेंबिवली. तर प्रथम फलंदाजी करताना टेंबिवली संघ 50 रन्स कंप्लीट, 50 धावा पूर्ण झालेत टेंबिवली संघाच्या आणि एकूण धावा धावफलकावर 51. हल्ला चढवलाय. महेश मांडवकर सुद्धा महागडा ठरलाय. 16 धावा आल्यात. बॅटिंग करतो मोनिश पाटील. वैयक्तिक 4 मध्ये 16, 2 चौकार, 1 षटकार. गुड बॅटिंग. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, कनेक्ट झाला नाही. मात्र त्याला विश्वास होता. पंचांकडे अपील सुद्धा झाली आणि अखेर पंच आपल्या निर्णयावर ठाम होते. 3 षटकं संपली. ड्रिंक्स ब्रेक पाहणार आहोत. चांगला क्रिकेट आपण सर्वजण एन्जॉय करता. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृतिचषक. धावसंख्या आपण पाहिली. एकूण धावा 3 षटकानंतर 51. नेक्स्ट मॅच होईल बिग मॅच बामणडोंगरी विरुद्ध वाकलन. तर दोन्ही संघ रेडी राहा. बामणडोंगरी तर फुल टीम रेडी आहे. तेजस मात्रे यांचा संघ आहे. रचित पाटील आम्हाला माहिती देतात वेळेवर आले नाही तर पॅनल्टी दिली जाईल. चला ड्रिंक्स ब्रेक आहे आणि मी विनंती करेन पाणी घेऊन जायचं. 12 पॅन पाणी घेऊन जाऊ शकता. हा सुद्धा या स्पर्धेचा नियम आहे. आमच्या समालोचन कक्षामध्ये असलेला 12th मॅन त्याला विनंती असेल आणि विनंती असेल पॅव्हलियनमध्ये असलेले 12th मॅन. तर शॉर्टेस्ट टीम मीटिंग आजचा लॉर्ड्स तुमच्या समोर. आज ग्रामीणचे बलाढ्य संघ बामणडोंगरी विरुद्ध जी स्पोर्ट्स वाकलन. आज स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी विरुद्ध जी स्पोर्ट्स वाकलन. RCC पेठ विरुद्ध जय माता दी दिगोडे. हा तिसरा सामना आहे. तो सुद्धा तुम्हाला पाहायला मजा येईल. त्यानंतर आपण पाहणार भूमी 11 मांडा आणि मंगलमूर्ती काळुंद्रे. बिग मॅच. आज सम ऑफ द क्लास प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील ज्याने ग्रामीणचं क्रिकेट गाजवलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ग्रुप ए चे संघ जे असतात त्यांचा खेळ आज जरूर सर्वांना पाहायला मिळेल. 3 षटकं संपली. एकूण धावा 51. सुरुवात थोडी खराब झाली होती मात्र त्यानंतर मॅचमध्ये चांगला आगमन केलं. ते फलंदाज विरेशचं योगदान, आदित्य भोईरचं योगदान, मोनिश पाटीलचं योगदान आपण पाहिलं. 4 सलग 4 चौकार ठोकणारा आदित्य भोईर अजूनही मैदानावर प्रेझेंट आहे आणि इन ॲक्शनमध्ये मैदानावर आपण पाहते 2 चौकार 1 षटकार ठोकणारा मोनिश अजूनही उभा आहे खेळपट्टीवर. जसाच तसं प्रत्युत्तर इथे जरूर पाहायला मिळेल. तर 3 षटकं संपली. बॅटिंग चांगली होते मात्र इथे चांगल्या गोलंदाजांची आता कमबॅक होणं हे आता महत्त्वाचं असेल माहुलगाव संघाला. अगदी इमर्जन्सी पाणी हवं असेल तर पुरवलं जाईल मात्र आता टीम मिटिंगची परवानगी नाही आहे. 12:31, 2 षटकं बाकी. बॅटचा तडाखा दाखवलाय फलंदाज मोनिश आणि आदित्य भोईरनं. 24 लाईव्ह इव्हेंट्स
आज स्पर्धेतील पहिला दिवस, उद्या या स्पर्धेमध्ये दुसरा दिवस असेल। हळूहळू प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला जॉईंट होतील, त्या सर्वांचं आम्ही आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आणि हा संघर्ष सुरू आहे मैदानावर। तीन षटकानंतर धावसंख्या येते 51, 4 गडी बाद। टेंबिवली विरुद्ध जय मल्हार माहुलगाव यांच्यामध्ये होणारी लढत आहे। चौथे षटक घेऊन आला आणि गोलंदाज कल्पेश माहुलकर। पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने ढकलले इनसाइड सर्कल स्लीप कडे, फिल्डर उभा, एक धाव मिळेल। ज्या कल्पेशनं पहिलं षटक हाताळलं होतं, संघाचा प्रमुख गोलंदाज आहे, 13 धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये दिल्या आणि हे आपण पाहतोय चौथं षटक आहे। मात्र या भागीदारीचा विचार केला ना तर गुड पार्टनरशिप म्हणता येईल, ज्यामध्ये आदित्य भोईर, मोनिश पाटील, टेंबिवलीचे धुरंधर 6 मध्ये 17चं त्यांचं भागीदारीचं योगदान। फर्स्ट इनिंग पहिला अंक पाहतोय बॅटिंग करत असताना टेंबिवली। धावसंख्या 52। किती सावधानता आहे बघा, संयमता त्यांच्याकडे किती चांगली आहे। मैदानावर अंतर वर्तुळामध्ये सुद्धा काही क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांची साथ मिळत नाहीये। मात्र संघासाठी जी पायाभरणी पाहिजे होती ती निर्माण केली या मिडल ऑर्डरच्या फलंदाजानं। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन आणि तेवढ्याच जलद गतीने धाव पूर्ण करण्याचा हा प्रयत्न। थोडा दबाव वाढेल माहुलगाववर, कारण धावसंख्या चांगली झाली, 13 आल्या, 22 आल्या ओव्हर नंबर 2 मध्ये, 16 आल्या ओव्हर नंबर 3 मध्ये आणि आता कल्पेश माहुलकरचे 2 चेंडू मध्ये 2 दिलेत। कमबॅक त्यांनी चांगला दिलाय, त्याला दबाव थोडा कमी करायचे, आपल्या गोलंदाजावर झालेले हल्ले इथून कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करतोय। बघा हा चेंडू लाईन पाहिली, रिव्हर्स अटेम्प्ट। टेंबिवलीचं प्रामुख्याने जर आपण चर्चा केली ना तर अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। अगदी बॅटचा तडाखा तर त्यांचा पाहायला मिळतोय, मात्र वेगवेगळे प्रयत्न, मग लॉफ्टेड स्ट्रोक असेल, पॉवरफुल हिटिंग असेल, रिव्हर्स अटेम्प्ट असेल, थर्डमॅनकडे खेळण्याची त्यांची टेक्निक असेल आणि गुड बॅटिंग टेंबिवलीकडून आपण पाहतोय। सावधानता असावी, संयमता असावी आणि चांगला खेळ दाखवत असताना दोन्ही फलंदाज 54 धावा, 4 गडी बाद। ताकदीचा वापर, डीप कडे खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय, ऑन साइडला फील्ड केला हा चेंडू। 3 जण एकत्र आले, मात्र तितक्या वेगाने धाव सुद्धा पूर्ण होईल। ओव्हर नंबर 4 पाहतोय कल्पेश माहुलकर, कमबॅक खूप चांगले, आतापर्यंत एकही मोठा फटका नाही। ज्या कल्पेशनं अगदी पॉवर प्ले 1चं षटक हाताळलं, सुरुवात 2 व्हाईट बॉलने केली, मात्र त्यानंतर जो कमबॅक होता, एक विकेट मिळाली, मात्र शेवटच्या 2 चेंडूवर त्यांनी मार खाल्ला आणि आता 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिल्यात। वेग चांगला होता, फुटवर्क वापरला, नजर स्थिर होती, शॉट जो खेळायचा होता तो प्रॉपर कनेक्ट झाला नाही, दबाव निर्माण केलाय। या इनिंगला रिकव्हर करतोय तो गोलंदाज कल्पेश माहुलकर। गुड बॉलिंग, लवली बॉलिंग सुद्धा म्हणता येईल, कमबॅक खूप चांगला आहे। बॅटिंग करत असताना टेंबिवली थोडा पिछाडीवर चाललाय। स्ट्रेट चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, कुठली धाव होणार नाही तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण। थ्रो मात्र थोडा चुकीचा, बॅकअप करताना झाल्या इथे चुका आणि आतापर्यंत 4 षटकं संपली। तर टॉस होणारे इनिंग ब्रेकमध्ये जी स्पोर्ट्स वाकलन कॅप्टन यायचे लगेच, टॉस इथे होईल, आम्ही कुणासाठी आता थांबणार नाही, आपण याची नोंद घ्या। मात्र मैदानावर पाहतोय सामना सुरू आहे तो टेंबिवली आणि माहुलगाव। रचित पाटील आमचे मुख्य आयोजक, त्यांच्या समेत आम्ही पाहतो आमचे सहआयोजक तेजस म्हात्रे आणि सर्व मॅनेजमेंट, किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफी 24 लाईव्ह इव्हेंट्स, RCC भगतवाडी, चांप 11 पनवेल या स्पर्धेसाठी योगदान देत असताना गावदेवी शिवशंभो आदई, जितेंद्र पाटील स्मृती चषक स्पर्धा आपण पाहतोय। तर अजूनही पूर्वार्धातील 1 षटकाचा खेळ बाकी आहे, मात्र चांगल्या धावा कुठल्या, कल्पेश माहुलकरचं आपल्याला कौतुक करावं लागेल, ज्याने 4थ्या षटकामध्ये फक्त 5 दिल्या। जरी विकेट मिळाली नाही, मात्र जो धावसंख्येचा ओघ वाढत होता, जो धावांचा रती उभा होत होता, तिथे कुठेतरी आपल्या गोलंदाजीनं त्यांनी अंकुश दाखवलाय। संयमी गोलंदाजी, पाठबळ कसं द्यायचं हे दाखवून दिलं, आपलं पावित्र्य दाखवलं गोलंदाजी करताना कल्पेश माहुलकरनं। 5वं षटक अरविंद तांडेल माहुलगावकडून।
पहिला चेंडू फुटवर्क वापरलाय, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि हे उत्तर शोधलं. अरविंद तांडेलला मिळालं सफलता आणि आता बॅटिंग करत असताना जो धोका मिळालाय बघा, हा चेंडू फुटवर्क वापरलं, ताकद होती, मात्र फटका फसला आणि अखेर पुन्हा एकदा वर्चस्व दाखवते. आगेकूच करत असताना आता कल्पेशच्या पाठोपाठ अरविंद तांडेल. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, 5 षटकांचा सामना आहे. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. दुसऱ्या अंकामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत टेनिस स्थितीच्यावरती नामांकित समालोचक, अगदी विदेशामध्ये जाऊन सुद्धा ज्यांचा आवाज सर्व क्रिकेट रसिकांनी ऐकला आणि सर्वांच्या आवडतीचे पसंतीचे समालोचक आपण पाहतोय मच्छिंद्र पाटील सर, रोहिंजल मॅक्स सर म्हणून ज्यांना ओळखलं जातं. त्यानंतर आम्ही पाहणार आहोत दीपक पाटील सर, मराठीचे अप्रतिम समालोचक ज्यांना आपण ऐकतो स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये. या दोन्ही समालोचकांचा आवाज आपण ऐकला आणि आज आपण त्यांना या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक. ओव्हर नंबर 5, 56 धावा झाल्यात. धोका निर्माण जरूर झालाय, 5 गडी बाद, निम्मा संघ गारद आहे. स्लॉंग ओव्हरचं षटक हाताळतो अरविंद. नेक्स्ट बॉल. पुन्हा तो प्रयत्न. येणारा तेंबिवलीचा प्रत्येक फलंदाज एक आक्रमक पावित्र्याने येतोय. अभ्यासू बॅटिंग त्यांची आम्ही जरूर पाहतो. लेग बाईस, धाव मिळेल, संघ पुढे सरकेल. आगेकूच करताना त्यांचे वारंवार प्रयत्न पाहतोय. चौफेर फटकेबाजीसाठी हा संघ पटाईत आहे आणि तो प्रयत्न त्यांचा प्रांगणामध्ये सुरू आहे. आतापर्यंत गोलंदाजीमध्ये अरविंद तांडेल. आता अपेक्षा असतील मोनिश कडून. 9 मध्ये 19 योगदान देणारा मोनिश, ज्यानं सलग आपण पाहतोय ज्यामध्ये एक चौकार, एक षटकार आणि त्यानंतर चौकार, 3 चेंडूवर केलेली आक्रमकता संघाला केलेला त्यांनी कमबॅक आहे. सर्व क्रिकेट रसिक चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतोय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक. एकूण धावा धावफलकावरती 57, 57 ऑन बोर्ड, 5 गडी बाद, निम्मा संघ गारद. कमालीचं षटक हाताळलं महेश मांडवकरचं षटक, ते सुद्धा महागडं होतं. थर्ड ओव्हर 16 धावा आल्या. कल्पेश माऊलकरनं 5 धावा दिल्या. अरविंद तांडेल इथे 5व्या क्रमांकाचं षटक हाताळतोय. चंद्रकांतजी पालकर यांना पाहतो स्कोरिंगची छानची साथ आम्हाला देत असताना. कांचन पालकर यांचे आम्ही पाहतोय बंधू आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदानाचं सुद्धा कौतुक करूया. 4 चेंडूचा खेळ बाकी. धावा धावफलकावर 57, 57 ऑन बोर्ड. गोलंदाज अरविंद तांडेल. खोदून काढला हा चेंडू. इनसाइड सर्कल आहे. गोलंदाज तिथे प्रयत्न करेल. सुरक्षित सेफ प्लॅन झाला आणि नजरेसमोरून या धावा चोरल्या. या धावा चोरणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्हाला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करायची असते आणि तो उत्कंठावर्धक जर वातावरण निर्माण करायचं असेल तर तुम्हाला टॅलेंट, टेक्निक सर्व झोकून देणं. आणि आपण पाहतो आता हा विस्फोटकपणा दाखवत असताना फलंदाज आपण पाहतोय मोनिश पाटीलला. बराच वेळ मैदानावर उभा आहे, सेट झालाय, विस्फोटक तो रूप धारण केलंय आणि नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. फक्त चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी. 59, 59, 5 गडी बाद. लॉफ करतोय, सहज ठोकलाय, लांब लचक. दिस इज अ बिग शॉट. संदीप पालकर यांचा इशारा येईल. पॉवरफुल हिटिंग आणि या सपाट खेळपट्टीवर जो आपण पाहतोय हा फटका दाखवला ना, अप्रतिम होता. बघा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरविंद 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून फुल टॉस चेंडू आणि बघा प्रॉपर कनेक्ट. स्वतःला सावरलं सुद्धा, हालचाल सुद्धा नव्हती. तर टायमिंग शॉट सुद्धा म्हणूया. स्मार्ट फलंदाज आहे. सिस्टमॅटिकनं हा फटका त्याने खेळलाय. मोनिश पाटीलच्या वैयक्तिक योगदानाचा विचार केला. 2 षटकार 2 चौकार आले. वैयक्तिक योगदान त्याचं पाहिलं. आदित्य भोईर 5 झाला. 8 मध्ये 18 खेळला. मात्र त्यानंतर संघाचा डाव सांभाळतोय मोनिश पाटील. स्कोर मूव्ज ऑन. गुणतालिकावर धावा नमूद होतील 65. टार्गेट चांगलं सेट केलं. टेंबिवली संघ सुरुवातीला थोडा अडखळत प्रयत्न झाले, मात्र त्यानंतर त्यांनी धीर सोडला नाही आणि क्रिकेटमध्ये हा संघर्ष तुम्हाला खूप महत्त्वाचा असतो आणि तो दाखवला आदित्यनं, मोनिशनं. सुरुवातीचे सपसेल 4 फलंदाजी निकामी ठरल्यानंतर जो कमबॅक त्यांनी दाखवलाय त्याचं आपल्याला कौतुक करावं लागेल. 65 रन्स. 2 चेंडूचा खेळ बाकी. 65 धावा. राऊंड विकेट. आणखीन एक प्रहार. नो चाव. पाहायचे तिथे कोणी नाही. गुड स्ट्रोक. शॉट लाईक दॅट. आणि हा बघा सुपर पद्धतीनं अगदी टाइमला जज केलं
आणखीन एक तडाखा. गोलंदाजी मार्कवर अरविंद तांडेल. बघा हा लो फुल टॉस चेंडू आणि ऑन साईडला आपलं गुणकौशल्य त्यांनी दाखवलं आणि गोलंदाजावर चढवला हल्ला. किती स्फूर्ती होती या फटक्यामध्ये, किती चापल्य होतं. संपूर्ण झोकून दिला, बॅट वरती आणला, फटका बनवला आणि गोलंदाजांना तो 4 मुंड्या चित करतोय. आतापर्यंत 2 धावा, 6 बॅक टू 6 स्कोर मूव्स ऑन आणि एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल. 71. सत्यवान काकडे आधीचे आमचे थर्ड अंपायर, PMC चे कर्मचारी. आज रविवार सुद्धा आहे, तर नक्कीच रचित पाटील आमचे मुख्य आयोजक आहेत. टेंबिवली संघांना पॅनल्टी जरूर मिळणार आहे, कारण हा संघ वेळेवर आला नाही. प्रचंड ताकदीचा वापर करतो बॅटिंग करत असताना. फलंदाज मोनिश पाटील. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 3 षटकार आणि या सामन्यामध्ये त्याने चांगली रंगत निर्माण केलं. आणखीन एक मात्र तिथे व्हेरी क्लोज आहे, अगदी सीमारेषेच्या जवळ. ताकद चांगली होती, प्रयत्न चांगले होते. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि बॅटिंग करत असताना आता टेंबिवली संघ एकदा चांगल्या सुस्थितीमध्ये आघाडी चांगली मिळवली, मात्र आता थोडा पिछाडीवर आहे. मात्र जे टार्गेट सेट करायचं होतं आणि ते टार्गेट सेट केलं आपण जरूर पाहिलं टेंबिवली संघानं. तर एकूण धावा धावफलकावर टोटल रन्स पाहूया. एकूण धावा 71 आणि 72 रन्स टू विन. 72चा टप्पा ओलांडायचे. दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत, ऐकणार आहोत आपण मॅक्स सर यांना. मात्र पुढच्या सामन्याचं टॉस केलं जाईल. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक V24 24 लाईव्ह इव्हेंट. कॅमेरामन तर रचित पाटील आणि आमची पॅकर्स म्हणून ज्यांची ओळख आहे ते अमित साहेब असतील. अमितजी देवगरे यांच्या शुभ हस्ते होते टॉस. ग्रुप ए आणि आपण पाहतोय बामणडोंगरी आणि वाकलन. टॉस होईल आणि टॉस जिंकला तेजस म्हात्रे यांच्या बामणडोंगरी संघानं. पुन्हा एकदा बिग मॅच पाहायला मिळेल. टॉस जिंकला आणि पहिली पसंती का असेल? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंगला पसंती. वाकलन आणि बामणडोंगरी बऱ्याच वेळा आमने सामने येते. या सामन्याची कशी वेगळी तयारी आहे? तयारी वगैरे काय नाही, दरवर्षी आमच्या 15 तरी मॅच होतात. तयारी काही केली तरी त्यांचं ज्यावेळी दिवशी जो गेम असतो तोच गेम होणार आहे. आज टीम मध्ये काही चेंजेस वगैरे नाही. उलट आज जास्त प्लेअर असतील, उलट बसवायचे वांदे असतात कोणाला बसवायचं ते. क्या बात आहे. पूर्ण टीम श्रेणी आहे. वाकलन विरुद्ध 2 हात करायचे. आपल्याला खूप सारे शुभेच्छा असतील. वाकलनचे कॅप्टन्स आहेत, आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे. बामणडोंगरीनं टॉस जिंकला. फिल्डिंग गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे आणि आता आपल्याला बॅटिंग करायचे. काय माइंडसेट आहे? आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा नक्की प्रयत्न करू. आज संघामध्ये काही चेंजेस काहीच नाही, सर्व रेग्युलर आहे. ठीक आहे, आपल्याला सुद्धा खूप सारे शुभेच्छा असतील. धन्यवाद. वळणार आहोत मॅचकडे. तर टेंबिवलीला आयोजकांच्या वतीने 4 धावांची पेनल्टी दिली आणि त्याचं कॅल्क्युलेशन मॅक्स सर जरूर तुमच्या समेत पोहोचवतील आणि आपण वळणार आहोत त्यांच्याकडे लगेच. ओव्हर टू कंटिन्यू मॅक्स सर. मी सर्व पाहुण्यांना विनंती करेन. टेंबिवली संघाला 4 धावेची पेनल्टी. सर्व कॅल्क्युलेशन आम्ही सांगणार आहोत जेव्हा धावतं वर्णन सुरू होईल. मात्र लक्ष असू द्या, 4 धावेची पेनल्टी टेंबिवलीला. चला मॅच ऑन होईल. बामणडोंगरीचा स्क्वॉड आपण रेडी राहा. आपण टॉस जिंकला आणि जसा हा सामना संपेल आपल्याला फिल्डिंग करायचंय. प्रेक्षक वर्गाला विनंती करेन जरूर आनंद घ्या. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक. यस, धन्यवाद. ऐकूया आपण मॅक्स सरांना. थँक्यू सागर मांडवकर आणि थँक्यू दीपक पाटील सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गण्या नमन करून महाराष्ट्राचे आराध्यवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते स्वर्गवासी जितेंद्र पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आम्ही स्पर्धेची सुरुवात करतोय. शुभ सकाळ, कारण आता शुभ दुपार झाले, कारण ॲक्च्युली
थोडासा उशीर झाला स्पर्धेला, त्यामुळे सर्वांचे आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. चांगलं सहकार्य केलं. शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला समोरच आपण पाहतोय तो यशवंतराव चव्हाण मुक्त हायवे आपण पाहतोय मुंबई पुणे. समोरच आमच्या सभोवताली हिरवीगार झाडे आणि अशा निसर्गाच्या कुशीत वसलेलं मैदान तुम्हाला पाहायला मिळते. सुंदर वातावरण, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ प्रेझेंट आहे. सर्व रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष मनापासून स्वागत करतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य फार कमी वयामध्ये उतुंग भरारी घेणारे आमचे रचित पाटील आणि सह आयोजक आमचे तेजसजी म्हात्रे, ज्यांच्या माध्यमातून याच मदती मागच्याच आठवड्यामध्ये 11 दिवसाचा क्रिकेटचा आपण खूप मोठा मेळा पाहिला, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. या बनावर जिंकण्यासाठी 72 धावांचं लक्ष आहे. टेंबोली संघ लक्ष असू द्या, तुमच्या 4 धावा अगोदरच आम्ही ॲड करतोय. पहिला चेंडू पडला अगोदरच. माहुलगाव संघ आपलंही लक्ष असू द्या, अगोदरच आम्ही 4 धावा ॲड करतोय. चेंडू पडल्याच्या अगोदरच 4 धावांची पॅनल्टी टेंबोली संघ. भिवंडी परिसरातील नामांकित संघ आणि माहुलगाव असे 2 संघांमध्ये आपण पहिली लढत आपण पाहतोय. सर्व रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मच्छिंद्र पाटील मनापासून स्वागत करतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राही स्पर्धा करा. आज या स्पर्धेतला ए पोल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला बायकरमॅन केतन म्हात्रे तुम्हाला तो देखील पाहायला मिळणार आहे. तेजस म्हात्रेचा संपूर्ण संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. चला पंचांना विनंती करूया, आपण वेळ न दवडता सामन्याला सुरुवात करूया. माहुलगाव संघाची सलामीची जोडी मैदानावरती पाचन केली जाते. माहुलगाव संघ सकाळी 9:30 वाजता इथे रिपोर्टिंग केलं आहे. डिसिप्लिन चांगलं आहे, त्यांचं हरकत नाही आहे. मग ते भिवंडीवरनं हा संघ आला आहे टेंबिवली, कारण ट्रॅफिकचा प्रवास, लांबचा प्रवास होता, त्यामुळे संघ थोडासा उशिरा पोहोचला आहे का होईना. मात्र चांगलं सहकार्य केलं टेंबिवली संघ आम्हाला, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. 72 धावांचा टार्गेट पूर्ण करायचं आहे. ऑलरेडी आम्ही पहिल्या 4 धावा अंकित करतोय. आमचे स्कोअर पालकर देखील आम्हाला जॉईन झालेत. कांचन पालकर यांचे बंधू प्रकाश चंद्रकांत पाळकर आम्हाला जॉईन झालेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सर्वांचं स्वागत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज रविवार सुट्टीचा दिवस आणि टुडे इज अ स्पेशल संडे अँड वी आर गोइंग टू स्टार्ट द मॅच नाव. कल्पेश माहुलकर ज्याच्या नावाने संघाची ओळख आहे तो स्ट्राईक एंडला, आणि त्याला साथ देईल तो नॉन स्ट्राईकला महेश मांडवकर. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आज पहिला दिवस, आज ए पूलच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. विकेट किपरला आपण पाहतोय परेश गोरटकर आणि गोलंदाज सज्ज होतोय प्रतीक पाटील. मोठा संघ टेंबिवली, या संघाला मी भरपूर वेळा पाहिला आहे, कारण भिवंडीमध्ये भरपूर वेळा आम्ही समालोचन करत असतो, त्यामुळे ह्या संघाला मी जवळून पाहिलं आहे. टेंबिवली संघाला अत्यंत घातक संघ आहे आणि तेवढ्याच ताकदीचा माहुलगाव संघ. सुरुवात करूया आपण. 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. 4 धावा अगोदर ॲड केलेत आम्ही पॅनल्टीच्या स्वरूपात. त्यांची किंमत किती मोजायला लागेल टेंबिवली संघाला येणारा काल आणि वेळच ठरवेल. गोलंदाज सज्ज. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिडम आणि लॉंग ऑफला क्षेत्रक्षेत्र पाहतोय. एक गलीमध्ये पहिला चेंडू, वाडा शॉट. ओ माय गॉड, चेंडू ब्रश झाला, त्याला सीमा पलीकडं पहिलाच षटकार. समाधान पाटील बांबडोंगरीचे खंदे समर्थक यांचं आगमन झालं. विनंती आपणास आपणही व्यासपीठावर स्थान पाहणं व्हावं. स्वागत आहे तुमचं समाधान. पहिल्या चेंडूतील षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात करत असताना, कारण कल्पेशला माहिती आहे अशी सुरुवात करायची आहे. 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. हा धावसंख्या 10 पलकावरती 6 म्हणजे एकूण धावसंख्या 10 मैदानावरती. ऑन साईडला पूल करत असताना हा पॅन चाक केला, तिथे पुढे सरकलाय, फार वेगानं येईल, कव्हर करेल, बॅकअप देईल. आदित्य तिथे येतोय आणि 2 धावा 10 पलकावरती. चांगली सुरुवात करत असताना पहिला चेंडू त्यानं ऑफसाईडला चांगल्या रीतीने फटकेबाजी केली. दुसरा चेंडू मात्र त्यानं थोडासा बॅट क्लिपला खाली ठेवलं, हा पॅन जॅक करत असताना, आणि त्यावेळी मात्र 2 धावा मिळाल्यात. एकूण धावसंख्येला आकार येतोय. त्या पॅनल्टीच्या पकडून धावा आपण पाहतोय. मागच्या 2 चेंडूवरती आल्यात त्या 8 धावा आणि पॅनल्टीच्या 4 धावा. एकूण धावसंख्या 12. बिनबाद दमदार सुरुवात मदती पाहायला मिळते. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुंदर सुरुवात करताना फ्लाइंग स्टार्ट दिली संघाला कल्पेश माहुलकरनं. ओ ग्रेट डिलिव्हरी. टप्पाबंद चेंडू स्किड झाला, त्यानंतर फलंदाज मात्र बीट करून सोडले. कल्पेश माहुलकर सारख्या फलंदाजाला चेंडू बीट करणं म्हणजे निश्चित वालवंटामध्ये पाण्याचा थेंब शोधणं एवढं सोपं नसतं. खूप चांगली गोलंदाजी, कारण कल्पेश माहुलकर एक मोठं नाव क्रिकेटच्या माध्यमातून. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली, भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य निर्माण केलं. तोच फलंदाज. सुरुवात त्यानं षटकारानं केली. एक चेंडू डॉट झाले, लगेच दोघांमध्ये चर्चा झाली आणि धावसंख्येला आकार मात्र 12 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. दमदार ठोस सुरुवात करत असताना कल्पेश माहुलकर सेकंडला. गुड कमबॅक फ्रॉम द बॉलर. स्ट्रेट ड्राइव, सेफ फटका, वन बॉल सीमा पार. नो चान्स स्टॉपिंग दॅट. ओव्हर द रोप. दॅट्स अ ब्युटिफुल फिनिश. दॅट्स अ 4 रन्स.
स्टेट ड्राव सर्वात चांगला सचिन रमेश तेंडुलकरचा सर्वात आवडता फटका त्यामुळे स्टेट ड्राव सर्वात सेफ फटका समजला तो आणि तो सेफ फटका तुम्हाला पाहायला मिळालेला चौकाराच्या मदतीनं एक चेंडू बीट झाला लगेच चर्चा झाली दोन फलंदाज त्याचं उत्तर दिलं मैदानावरती फलंदाज कल्पेश माहुलकरनं नॉन स्ट्राईकला फलंदाज महेश मांडवकर त्याला अजून स्ट्राईक मिळाला नाहीये मध्ये गोलंदाजीमध्ये चांगलं परिवर्तन करत असताना गोलंदाज प्रतीक पाटील आपण पाहतोय प्रतीक षटक थोडंसं मागणं ठरलंय P1चं चॅलेंजिंग षटक हुकचा फटका ओ माय गॉड व्हाट अ शॉट अँड व्हाट अ फंटास्टिक स्ट्रोक क्वालिटी शॉट वन बॉल सीमा पार दमदार चौकार किती चांगली फटके बघा पहिला फटका त्यानं सजवला तो एक्स्ट्रा कव्हर रिझनला षटकार आला त्यानंतर मात्र हाफ अँड जॅक केला तेव्हा 2 धावा मिळाल्या त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह दाखवला तेव्हा चौकार मिळाला आणि कल्पेश माहुलकर यावेळी हुकचा फटका दाखवलाय आणि त्यामुळे चौकार मिळतोय प्रत्येक फटके त्याच्या ताफ्यामध्ये आहेत आणि त्या फटक्यांचा वापर करतोय चेंडूचा मेरिट पाहून खेळ खेळतोय आणि मैदानाच्या चारही बाजूला धावा आणि फक्त धावा कुठत असताना एकूण धावसंख्येचा वेग वैराच्या वेगाने पाहायला मिळतोय धावसंख्या धापाला करतोय 20 धावा दमदार आणि ठोस सुरुवात मैदानावरती Final delivery from the Pratik of the power play over. लेट कट खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं दिस अ गुड फिनिश फ्रॉम प्रतीक षटकाची झाली सांगता एकूण या षटकामध्ये आल्या त्या 16 धावा पॅनल्टीच्या 4 धावा एकूण धावसंख्या 20 धावा फलकावरती बिनबाद दमदार सुरुवात कल्पेश माहुलकर याच्या बॅटमधून आल्यात पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळाला स्वर्गवासी जितेंद्र पाडे स्मृती जीवदानी भामण डोंगरी तेजस म्हात्रे इन ॲक्शन मध्ये आणि त्याला फाईट करेल जीजी स्पोर्ट वाकलन केतन म्हात्रे म्हणजे नीची मोतीराम भोईर जीतला आपण बघू शकाल भरपूर खेळाडू तुम्ही बघू शकाल मैदानावरती एक चांगला संघ आणि 2 फाईट संघांमध्ये तुम्हाला एक मोठा फाईट सामना पाहायला मिळणार तो मात्र पुढच्या सामन्यामध्ये बघायचं टेंबिवली संघाला 4 धावांची पॅनल्टी यामध्ये ते किती महागात पडणार आहे आणि त्याचा फायदा माहुलगाव संघ किती घेणार आहे याची उत्कंठा शिकायला पोहोचते षटकाची झाली सांगता एकूण धावा आपण पाहतोय 20 धावा बिनबाद दमदार सुरुवात मैदानावरती गोलंदाज येत असताना वेदांत पाटील येत असताना बघायचे वेदांतवरती आता जबाबदारी टाकले वेदांत फलंदाज थांबू शकेल का आणि जो फलंदाज मागचे 6 चेंडू महेश मांडवकर मात्र नॉन स्ट्राईकला होता आज आमच्या समस्या आमचे सागर मांडवकर आहेत चांगले समालोचक आमचे आणि दीपक पाटील सर देखील त्यांचं देखील आपण स्वागत करूया मात्र फलंदाज येतोय महेश मांडवकर गोलंदाजीमध्ये परिवर्तन फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आपण पाहतोय कारण 3 क्षेत्ररक्षक सीमा लगत तुम्हाला पाहायला मिळणार P2 मध्ये एक आपण पाहणार होतो एक्झॅक्टली यानं गोलंदाजी होणार म्हणजे तो जाणार एक्झॅक्टली आपण पाहणार होतो एक्स्ट्रा कव्हर रिझनला डीप मध्ये एक असणार मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण बघू शकाल आपण चांगली क्षेत्ररक्षण व्ह्यू रचना करत असताना P2 मध्ये शॉर्ट पॉइंट डीप पॉइंट मध्ये खेळाडूला टाकलाय बघू शकाल आपण एक्झॅक्टली तिथे फार कमी तुम्हाला रॅरली असे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते जे डीप पॉईंटमध्ये असतात मग डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय याचा अर्थ बाउन्स चेंडू फेकले जाणार या शंका नाही आहे 20 धावा फलकावरती गोलंदाज झाला आहे वेदांत पाटील वेदांत जबाबदारी आहे मग त्याला डीपमध्ये पुन्हा आतमध्ये आणलंय आणि जो क्षेत्ररक्षक मिड ऑनला होता त्याला मात्र लॉंग ऑनला लावण्यात आलाय मी याचीच चर्चा केली होती का डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आम्ही फार रॅरली पाहायला मिळतात गोलंदाजी परिवर्तन वेदांत पाटील ओव्हर द विकेट ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना स्टेअर केलाय चेंडूला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून एकच धाव मिळणार एका धाव्याने फारसा फरक पडणार याचा ॲब्सोल्युटली पडणार कारण कल्पेश माहुलकरला स्ट्राईक द्यायची होती ती मात्र महेश मांडवकरला माहिती आहे कल्पेशने आत्तापर्यंत 2 चौकार एक षटकार 2 चेंडू डॉट केला एक डबल तिकीट धावा करले त्यामुळे त्याची धावसंख्येचा वेग आपण पाहिला एक चांगला फ्लाइंग स्टार दिला सांगायला त्यानं आणि हेच कारण की महेश मांडवकर त्याला स्ट्राईकला आमंत्रित केलं चांगली स्ट्रॅटेजी मैदानावरती 7 चेंडूचा खेळ संपला फलक धावा 21 300चा बॅटिंग स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतो मैदानावरती ओव्हर द विकेट ऑन साइडला व्हाट अ शॉट जस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट आणि चेंडू सीमा पलीकडे पंचांचा इशारा येतोय 1 बॉल सीमा पार खणखणीत चौकार फ्लिकचा फटका चांगले फटके दाखवले आतापर्यंत या फलंदाजानं कधी चेंडूला हाफ अँड जॅक करतोय कधी चेंडूला लॉफ्टेड करतोय कधी हुक मारतोय हुकचे फटके दाखवतोय तर कधी आता मात्र फ्लिक ऑफ द रिस्क किती चांगला वापर रिस्कचा करतोय किती मनगटी ताकदीचा वापर करतोय आणि हेच कारण होतं की महेश मांडवकर त्याला स्ट्राईक का दिली धावसंख्येचा वेग वाऱ्याच्या वेगाने मारतोय चंद्रकांत पालकर आम्हाला सांगतील एकूण धावा दाबलकावरती 25 फॉर नन सच अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर्स ब्युटिफुल स्टार्ट चांगला फ्लाइंग स्टार्ट दिला मैदानावरती जेवढा वाऱ्याचा वेग आणि जेवढा एक्सप्रेसवरती गाड्यांचा वेग तेवढा धावांचा वेग राऊंड विकेट लेफ्ट हँड ओव्हर द विकेट माफ करा बेल साकोदरच पडल्या होत्या एक्झॅक्टली हेच सांगत असताना पंच सँडी पालकर आणि आपण पाहतोय सुनील सर असे 2 पंच आणि तिसरे आमचे पंच सत्यवान काकडे असे 3 नामांकित पंच आपण पाहतोय
स्पर्धेला आमचे विशाल जितेकर यांचं देखील भरपूर सहकार्य असतं, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. किंजा स्पोर्ट चषक त्यानंतर आदर्श ट्रॉफी 24 लाईव्ह इव्हेंट्स RCC भगतवाडी, तदनंतर चॅम्प्स 11 पनवेल गावदेवी शिवशंभू आदर्श आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. भरपूर सहकार्य वन मॅन शो आपल्या वडिलांच्या आठवणींना फार कमी वयामध्ये जपत असताना आमचे रणजित पाटील त्यांचे मी खरोखर कौतुक करेन. आणि विशेष कौतुक करेन आमचे तेजस म्हात्रे यांचं. तर याचमध्ये ते 11 दिवसाचा भरपूर फॉर्मॅटच्या 85 संघाचा सहभाग याचमध्ये आपण पाहिला आदर्श ट्रॉफीमध्ये आणि किंजल ट्रॉफीमध्ये. ना बॅक टू क्रिकेट फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत काहीतरी. पुन्हा एकदा गोलंदाजाला लेफ्ट ओव्हर द विकेट मार करत असताना टाकेला फलंदाज कल्पेश माहुलकर ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना एकदा मिळणार. चेंडू पुढे सरकला एक्झॅक्टली पंचांच्या मागे. चेंडू द स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला थ्रो दिलाय. एकच धाव मिळणार. आदित्य तिथे होता, फार वेगानं आला होता चेंडूवरती. एका धाव्याने फारसा फरक पडणार हो ॲब्सोल्युटली, कारण धावांची गती जास्त झाली मध्ये होती. 19 धावा पकडारी दुसरं षटक मार्गस्थ असताना 19 धावा आपण पाहतोय. ते मात्र 26 फॉर नन, 26 धावा धाव फलकावरती. धावसंख्येचा पहिल्या षटकामध्ये जो वेग होता त्याला आता मात्र अंकुश लावलाय गोलंदाजानं. गुड बॉलिंग खोदून काढलाय चेंडूला. डीप कव्हरेजमध्ये कोणी क्षेत्ररक्षण नाहीये. एकदा मिळणार. बॅकअप चांगलं होतं. मोनिश येतोय वो वाटत थ्रो. ज्या मोनिशने 33 धावा कुठल्या 13 चेंडूचा सामना केलाय, मात्र मोनिशला 6व्या क्रमांकावरती प्रमोट का केला? त्याला अगोदर प्रमोट केला असता तर 85-90 धावा पाहायला मिळाल्या असता असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण त्या मोनिशला 6व्या क्रमांकावरती प्रमोट केला आणि त्या मोनिशने 13 चेंडूमध्ये 33 धावा कुठल्या होत्या. त्याने जबरजबर 3 षटकार मारले होते, 2 चौकार मारले होते. तो मोनिश चेंडूला बॅकअप देत असताना इज अ गुड क्रिकेटर. ओ स्लॉग स्लिप करायचा प्रयत्न पंचाने सांगितलंय. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू जात होता हेच सांगितलं पंच सुनील सरांना. हेच सांगत असताना आणि सांगतात की इट्स ॲब्सोल्युटली लेग बायज. एक धाव अंकित करत असताना एका धाव्या धावसंख्येला फरक पडतोय. धावसंख्या पुढे अंकित केली जाते आणि धावसंख्या अंकित होत असताना एका धावेनं ती मात्र 28 या धावसंख्येवरती. मजा येईल सामन्यामध्ये. 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र या षटकातील फायनल डिलिव्हरी पॉवर प्ले, फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. शेवटच्या चेंडू नंतर रिस्ट्रिक्शन संपलंय. मग मजा येईल मैदानावरती. फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना एकदा मिळणार. क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय. मनीषला आपण पाहतोय मग अशी डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक होतं त्याला आतमध्ये आणलं आणि ह्या मनीषला मागे गेलं लॉंगरला, नाहीतर हा चौकार गेला असता. षटकाचे होते सांगता 2 षटकाची यशस्वी सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धावा, या षटकामध्ये आल्या तब्बल त्या मात्र 9 धावा. पॅनल्टीच्या 4 धावा, 19 धावा आपण पाहतोय. त्या मात्र 29 धावा. जिंकण्यासाठी 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि 72 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगली मेंटेन सरासरी तुम्हाला पाहायला मिळाली. 29 धावा धाव फलकावरती. आता समीकरण उरले 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. आता मध्ये 14.33 सरासरी अजूनही कायम ठेवायची आहे. सामना दिसतो एवढा सोपा नाहीये, कारण जे पुलातले सर्वात चांगले संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा ग्लॅमर, क्रिकेटचा स्टँडर्ड आणि क्रिकेटचा चाम तुम्हाला पाहायला मिळणार आज या स्पर्धेमध्ये. एवढा टाइमपास नको. टेंबुली संघ प्लीज. ऑलरेडी सामन्याला उशीर झालाय. यस 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक होईल. 1 वाजलाय कारण ऑलरेडी उशीर झालाय. म्हणून आम्ही मगाशी शुभ सकाळ म्हटलं चुकून, कारण मला शुभ सकाळ म्हणायची सवय आहे. मग शुभ दुपार झाली होती. धावसंख्या धापक 29 धावा. अजूनही सामन्यामध्ये रंगत निर्माण होणार. बघायचं कल्पेश माहुलकरला कितपर्यंत थांबणं देश लाभणार. त्याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय ती 21 या धावसंख्येवरती खेळत असताना चांगली दमदार सुरुवात केलेली. मात्र मंगेश वैतीची आजमध्ये कमी जाणवते या संघाला, ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय. कारण असंच होतं जेव्हा एखादा संघ मोठा होतो, त्या संघाचा एखादा खेळाडू मोठा होतो त्यावेळी तो मात्र जास्त बाहेर मोठ्या संघामध्ये ओपनच्या माध्यमातून खेळत असतो. त्याचं उदाहरण आपण वाकलन संघ देखील पाहतोय. केतन मातेसारखा खेळाडू आज आपण पाहतोय. बायकरमॅन 36 बाईक त्याने जिंकल्या आहेत, 4 4 व्हीलर त्याने जिंकल्या आहेत. तो आज मात्र इनॅक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार या मैदानावरती. ओपनच्या माध्यमात देखील आपण पाहिलं या मैदानावरती ज्यावेळी किंजल ट्रॉफी झाली या मैदानावरती तेजस मात्रे यांच्या माध्यमामध्ये तेव्हा देखील केतन मात्रेला आपण पाहिलं. त्याची फलंदाजी पाहण्यासारखी असते. नवीन षटकार प्रारंभ. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केला. ड्राईव्ह केला चेंडूला. तिथे पुढे सर्ज झाला. तिथे शॉर्ट कव्हर रिझन मध्ये विरेश एकच धाव मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण. ड्रेस कोड चांगला टेंबुली संघाचा. ज्यावेळी टेस्ट क्रिकेट आपण खेळलं जातं अशा प्रकारे व्हाईट अँड व्हाईट ड्रेस कोड असतो आणि तसा ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळतोय तो टेंबुली संघाच्या माध्यमातून. चांगला संघ आहे. भीमवडीतील दादा संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं आणि माहुलगाव संघ या 2 संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. सामन्यात जसं जसं पुढे जाणार तशी प्रेक्षकाची उत्कंठा शिकायला पोहोचणार आणि प्रेक्षकांना मात्र या सामन्यातनं एक वेगळा आनंद मिळणार, शंका नाहीये. ओव्हर द विकेट ऑन साईडला केल्याच्या नादामध्ये एज अँड टेकन शॉर्ट फाय लेग रिझनमध्ये पहिला धक्का मैदानावरती. मंदार चेंडू खाली होता.
एक मंदार गरुडे आपण खूप मोठं नाव ऐकलं असेल क्रिकेटच्या माध्यमातून आणि मंदार चेंडू खाली होता फलंदाज बाद पहिलाच मोठा धक्का कल्पेश माऊलकर इज वॉकिंग बॅक मोठा धक्का कल्पेश आपल्या संघासाठी चांगली सलामी दिली संघासाठी ॲक्शन रिप्ले बघू शकाल आपण एज लागली ऑन साईडला त्याला स्वीप करायचा होता फटका नाही जमलं समय सूचकता झाली नाहीये आणि त्याने तब्बल आपल्या 21 धावांचा चांगलं भरीव योगदान दिलं संघासाठी फ्लाइंग साठी देत असताना पहिला धक्का नवीन फलंदाज येत असताना मनेदावती इन ॲट नंबर 2 वर थर्ड वरती प्रमोट केलंय हेमंत घरतवरती प्रेशर नाहीये कारण सुरुवात करून दिली ती चांगली मात्र कल्पेश मंगरुळकरनं चला फलंदाज लगेच जायचं आपण प्लीज कारण आता 6 सामने आज आम्हाला खेळवायचे आहेत उशीर झालाय आज स्पर्धेला आणि पावसाचं सावट देखील पाहायला मिळतं की काय असं देखील वाटतंय कारण ऊन वाऱ्याचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय सामना लगेच स्पीडअप करायचं पंच त्यांना जरा थोडंसं ऑन करा एकत्र येऊ देऊ नका त्यांना टीम मिटिंग करू देऊ नका चला जेव्हा गरज असेल तेव्हा टीम मिटिंग करा आपण तो तुमचा अधिकार आहे तो आम्ही तुमच्याकडे हिरावू घेऊ शकत नाहीयेत मग ते वेळेबाबत आम्हाला सहकार्य करा पुढचा सामना इन ॲक्शनमध्ये स्वर्गवासी जितेंद्र पाडे स्मृती जीवदानी बामण डोंगरी वर्सेस जी स्पोर्ट्स वाकलन तेजस मात्रे वर्सेस मोतीराम तुम्हाला फाईट पाहायला मिळणार आणि एका बाजूला केतन मात्र तुम्ही बघू शकाल ऋषीला बघू शकाल आपण चांगले गोलंदाज बामण डोंगरी सकाळच्या मध्ये तुम्ही बघू शकाल गोलंदाजीमध्ये परिवर्तन चेंडू टाकत असताना तुम्ही मूव्ह होऊ शकत नाहीयेत लक्षात असू द्या हेच पंचानं सांगितलं सँडी पालकर तिथे आहे तिथे सांगितलं त्यानं की चेंडू टाकताना तुम्ही मूव्ह होऊ शकत नाहीयेत नियम आहे क्रिकेटचा धावसंख्येला आकार धावसंख्या आता स्थिरावली मात्र 30 या धावसंख्येवरती आता फलंदाजाला काहीतरी निर्णय येतोय आज ए पोल आहे त्यामुळे तुम्हाला आज थोडासा वेळ द्यावाच लागणार आहे कारण आज सर्व स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे विभागातील कल्याण डोंबिवली परिसर देखील संघ मोठे संघ तुम्हाला पाहायला मिळणार फुलटा चेंडू ड्राईव्ह केला चेंडूला सध्या पुढे सायकला फार बेगाना लॉंग आपला मोनिश होतो एकदा मिळणार ओ वॉट अ थ्रो गुड थ्रो मोनिशचा थ्रो चांगला आहे मनगडी ताकदीत चांगला वापरतो दुसऱ्यांदा चेंडू त्याच्या जवळ आलाय त्याने 13-33 धावांची बहारदार कामगिरी संघासाठी केली होती 72 धावांचा पाठलाग करत असत 30 षटकामध्ये सामन्याला सुरुवात आपण पाहतोय 31 धावा दाबलकावरती 31 आकडा आपण पाहतोय काही दिवसानंतर आपण नवीन वर्षाला सुरुवात होणार आणि या वर्षाला आपण निरोप देणार आणि तो 31 आकडा मैदानावरती येत असताना 31 लॉस ऑफ दी 1 विकेट प्रोग्रेस थर्ड ओव्हर प्रोग्रेस नाव चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन बॉल बॅक ड्राइव्ह नो चान्स फॉर द रन्स आता मजा येईल सामन्यामध्ये जसा कल्पेश माहुलकर बाद झाला त्यावेळेस तसा संघर्ष वाढलाय मैदानावरती धावांची कमी जाणवू लागली या संघाला ही ताकद आहे कल्पेश माहुलकरची आता मध्ये जसा कल्पेश बाद झाला गोलंदाजीचं परिवर्तन खूप चांगलं झालं आदित्य बोरीचं मी कौतुक करायला विसर नाहीये कारण आदित्यने जो ट्रिमेंडस मारा केला मैदानावरती जबरदस्त संघासाठी याली चांगला फ्लेकचा याली फटका दाखवलाय चलपडीचा एक्स्ट्रा कव्हरला रोहन बावडे थ्रो चांगला आलाय विकेट किपरचं बॅकअप चांगलं होतं मी आदित्य बोरीचं कौतुक न विसरता करेन विदाउट फेल आय विल अप्रिशिएट टू आदित्य बोरीचं ग्रेट स्पेल कारण या षटकामध्ये एकही चौकार नाहीये या षटकामध्ये एकही डबल नाहीये या षटकामध्ये एकही षटकार नाहीये या षटकामध्ये एकही चौकार नाहीये या षटकामध्ये एकही ट्रिपल नाहीये किती कंट्रोल आहे बघा मग गोलंदाजीवरती एकही वाईट चेंडू नाहीये मैदानावरती वाटत कंट्रोल गोलंदाजी खूप चांगला फॅबलेस बॉलिंग अटॅक दाखवलाय मैदानावरती आदित्यने सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय ते मात्र टेंबिवली सांगायला शेवटचा चेंडू फायनली ऑफ द थर्ड ओव्हर राऊंड विकेट फुल टॉस चेंडू मी कौतुक केलं होतं आदित्यचं कदाचित कौतुक त्याला पचवता आलं नाहीये एकदा मिळली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा मिळणार मी आत्ताच कौतुक केलं त्याचं नोबलचा पंचाकडे इशारा आहे की कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत आदित्यने केली या षटकामध्ये मोठे फटके आले नाही आहेत आणि ते कौतुक मात्र त्याला फुलटॉस चेंडू याली ब्लॉक हॉलमध्ये फेकायचा होता आणि तो फुलटॉस बीमर झाला आणि त्याला पंचाने त्याला पॅनलाइज केलं 1+2 धाबा मिळणार आणि 3 धाबा येतात मैदानावरती या 3 धाबा लाभदायक ठरतील त्या मात्र माहुलगाव संघासाठी आणि धावसंख्येला वेगानं आकार येणार तो धावसंख्या दाबलकावरती 35 या धावसंख्येवरती फायनल डिलिव्हरी लवली शॉट मात्र मिस टायमिंग नाहीये प्रॉपर टायमिंग किती महागात पडला हा चेंडू बघा शेवटच्या चेंडूवरती आल्यात त्या 9 धावा हेच क्रिकेट आहे मैदानावरती ज्या गोलंदाजानं 5 चेंडूमध्ये फक्त दिल्या होत्या 3च धाबा दिल्या होत्या त्याच गोलंदाजानं एका चेंडूमध्ये 9 धाबा दिल्यात ह्याचंच नाव आहे क्रिकेट षटकाची सांगता 1 धाबा दाबलकावरती 72 धाबांचा पाठलाग करायचा आहे 1 धाबा दाबलकावरती 41 धाबा दाबलकावरती आणि गरज आहे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे अजूनही मोठं लक्ष आहे याच मैदानावरती आपण पाहिलं एक चांगला गोलंदाज तेजसमध्ये तुमच्या स्पर्धेमध्ये एका चेंडूमध्ये 14 धाबा दिल्या होत्या कारण एक चेंडू वाईट त्यानंतर नो त्याच्यावर षटकार नंतर मात्र षटकार आला होता
आणि त्यामुळे धावसंख्येला आकार 12 चेंडू 31 धावा. या षटकामध्ये धावा आल्या त्या 12 धावा. या गोलंदाजांना आदित्यनं 5 चेंडूमध्ये फक्त 3च धावा दिल्या आणि शेवटच्या एका चेंडूमध्ये 9 धावा दिल्या आणि या 9 धावांची किंमत मोजावी लागणार ती मात्र टेंबवली संघाला. आता बघायचं आहे सामना रंगात येणार आता मैदानावरती. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 31 धावांची. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी असण्याची नोंद घ्या आपण. ड्रेसिंग अँड चेसिंग हा कंपल्सरी असणारे मैदानावरती लक्ष असू द्या. 12 चेंडू 31 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात आता सामना येतो आणि बघायचा सामना कोण जिंकणार. आता मात्र माहुलगाव संघ ज्या माहुलगाव संघानं पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्यात त्यानंतर कल्पेश माहुलकर बाद झाला आणि कल्पेश माहुलकर बाद झाल्यानंतर धावसंख्येमध्ये पुन्हा याली संघर्ष करावा लागलाय आणि फलंदाजानं षटकार मारलाय त्याचं देखील मी कौतुक करेन. फलंदाज हेमंत घरेचा 1 डाऊनचा फलंदाज विस्फोटक फलंदाज म्हणून संबोधला होतो. येणारे चेंडू 12 आणि 31 धावांची गरज. वॉट अ मॅच. काही सामना रंगात आला. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना प्रेक्षकांची मन जिंकतोय. गोलंदाज सज्ज लेफ्टवरती विकेट मिस टायमिंग स्ट्रोक. उंची जास्त मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि लँड होत असताना सुंदर जल टिपलाय. यशनं जल टिपलाय. धक्का क्रमांक दुसरा. आता मात्र 11 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. 11 चेंडू 31 धावा. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येतोय आणि टप्प्यामध्ये आला की कार्यक्रम करायचा. आपण नेहमी पाहत असतो क्रिकेटमध्ये. बघायचा नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वरती प्रमोट केलाय सुनील माहुलकरला. कल्पेश माहुलकरनं काय सुरुवात केली मैदानावरती. असं वाटलं की सामना 4 षटकांमध्ये फिनिश होईल. मात्र कल्पेश जसा बाद झाला तसा पुन्हा माहुलकर संघाला संघर्ष करावा लागतोय. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि 31 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये वेदांतला आणलंय पुन्हा एकदा. ज्या वेदांतनं पिटूचं षटक यशस्वी फेकलं होतं फक्त 9 धावा दिल्या होत्या आणि हेच कारण की कॅप्टन वॉन्ट्स टू कम्प्लीट इट स्पेल. बिंग अ कॅप्टन इट्स अ गुड थिंकिंग बिकॉज ही कन्सिडर्ड जस्ट 9 रन अँड टेकन अ 1 मोर इम्पॉर्टंट विकेट. दॅट्स वाय कॅप्टन वॉन्ट्स टू कम्प्लीट हिज स्पेल आणि तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय मैदानावरती. येणारे चेंडू 11 आणि गरज आहे ती 31 धावांची. नवीन फलंदाज मैदानावरती येत असताना सुनील माहुलकर येत असताना इनॅट नंबर 4 वरती उजव्या हाताचा फलंदाज डावकुरी हाताचा गोलंदाज हे कॉम्बिनेशन आपण पाहतोय आणि शेवटच्या टप्प्यात सामना येतोय आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधलेलं ठरतं मैदानावरती. उर्दी विकेट ऑन साइडला हा पेन चाक केलाय. एक्झॅक्टली पंचाच्या मागणे चेंडू ट्रॅव्हल करतो मिड विकेटला. एकाच धावाने दुसऱ्या बॅटचा प्रयत्न प्रेशराईज केलाय. 100% कमिटमेंट आता मात्र देता आले नाहीये आणि 2 धावा मिळणार आणि 2 धाब्यानं एक समीकरण आता मात्र 10 चेंडू आणि 29 धावांची समीकरण. अनिकेत चेंडू खाली फार वेगानं आला होता मात्र त्याला उशीर झाला चेंडू उचलण्यासाठी. आदित्य होता तिथे कारण ग्राउंड फिल्डिंग करणं चॅलेंजिंग असतं. रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो या 5 क्रिया करत असताना तुम्हाला चॅलेंज केलं जातं आणि चॅलेंज मात्र आदित्य स्वीकारू शकला नाहीये. जिथे 1 धाव तिथे 2 धाबा आल्या. स्ट्राईक खात्यामध्ये राहिली फलंदाजाच्या ते मात्र सुनीलच्या. येणारे चेंडू 10 आणि 29 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना रंग बदलवतोय. उर्दी विकेट. ओ ग्रेट डिलिव्हरी. त्याची लेन त्याची लाईन त्याची पेस त्याची ॲक्युरेसी त्याचं परफेक्ट त्याचं डायरेक्शन आणि त्याचं कंट्रोल. वॉट अ सुपर बॉलिंग. गोलंदाजी काय डिलिव्हरी होती. वॉट अ डिलिव्हरी मैदानावरती. आता मध्ये समीकरण पुन्हा बदललंय. येणारे चेंडू 9 आणि 29 धावांची गरज. मेंदूला सुन्न करतोय सामना. दुपारचं वातावरण मात्र शांत वातावरण आहे आणि शांत वातावरण सामना मात्र शेवटच्या टप्प्यात झुंज देतोय संघर्ष करतोय. गोलंदाजाला लेन मिळत नाहीये. वेदांत पाटील मात्र त्याचा रिदम चुकतोय कारण मगाशी लेन खूप चांगली होती. त्याच्या अगोदर लाईन बिघडली होती आणि आता पुन्हा कमबॅक केलं मैदानावरती. येणारे चेंडू 9 आणि 29 धावांची गरज आहे. बघायचं सामना कोण जिंकणार. लक्ष लागले सामन्याकडं. माहुलगाव संघ जिंकणार की मात्र टेंबोली संघ मात्र उंच बरे घेणार. पहिला सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. उर्दी विकेट बाउन्स डिलिव्हरी उंच चेंडू टॉस ऑन द टॉस केला. वॉट अ शॉट. काय पॅनलाइज केलं या गोलंदाजाला या बाउन्स चेंडूवरती आणि तेवढीच चांगली उंची तेवढंच चांगलं अंतर 6 धावांसाठी. हा चेंडू निघून गेलाय. त्यावेळेस सामन्यामध्ये परिवर्तन वेगाने झालंय. येणारे चेंडू आता मात्र असणार आहेत ते 29 धावांची गरज होती. 6 धावा इथनं येतात आणि आता समीकरण वेगाने बदलणार. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज आहे ती 23 धावांची. 8 चेंडू 23 धावा. हु विल बी विनर. कोण सामना जिंकणार याची उत्कंठा शिकेला पोहोचते. मात्र सामना कसा होणार. शेवटच्या टप्प्यात येणार का आणि माहुलगाव संघ जिंकणार का की टेंबोली कमबॅक करणार का. एक नव्हे अनेक प्रश्न या उत्तर शोध मैदानावरती. मगाशी केलेली आदित्यने चूक. जर आदित्यने चेंडू गॅदर केला असता तर स्ट्राईक मिळाली नसती ती सुनीलला आणि सुनीलला स्ट्राईक मिळाली नसते तो षटकार आला नसता मैदानावरती.
विकास हिराजी म्हात्रे बाबंडोगर यांचं आगमन झालंय. मी विनंती करेन की आपण मंचावरती येऊन स्थानपणे बाबा आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो आयोजकाच्या वतीनं. स्वागत आहे आपलं. आदित्यची एक चूक मागात पडेल का मैदानावरती बघायचं. गोलंदाजाला काय कानमंत्र दिलाय. येणारे चेंडू 8 आणि 23 धावांची गरज आहे. मजा आली सामन्यामध्ये. मी मगाशीच म्हटलं होतं की आजचा पूल 1 A गटाचा आहे आणि A1 क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते मैदानावरती. व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर आणि व्हॉट अ मॅच. गोलंदाज वेदांत वारंवार त्याला रिदममध्ये चुका होतात त्याच्या. कारण बघू शकाल त्याने दुसऱ्यांदाही चूक केली. कारण बघाशी देखील त्याचा रिदम चुकलाय. आता की रिदम चुकतोय. पुन्हा एकदा पंच सांगतात की तुम्हाला गोलंदाजी सज्ज व्हायचं आहे. 8 चेंडू 23 धावा. व्हॉट अ मॅच आणि व्हॉट अ फलंदाजी. सुनील माहुलकरनं काय फलंदाजी दाखवली. तिसऱ्या क्रमांकावरती 4थ्या क्रमांकावरती 3 चेंडूमध्ये 8 धावा कुठल्यात आतापर्यंत. ओ चांगलं कमबॅक गोलंदाजाचा. हिट झाला चेंडू. यावेळी पॅडला ब्रश केलाय. थाय पॅडला एकाच जामीनला पंच खून करतात. लेग बायची सुनील सर. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज आहे ती 22 धावांची. वकलांड संघ तुम्हाला खेळू कक्षामध्ये येऊन थांबायचं लगेच. ही आपणास विनंती. मोतीराम भोईर आपला पूर्ण स्कॉट घेऊन तुम्ही आमच्या उजव्या बाजूला जे आमचे पॅव्हेलियन कक्ष आहे तुमच्यासाठी खेळू कक्ष आहे तिथे आपण येऊन लगेच स्थानपणे व्हायचं आहे. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि 22 धावांची गरज. शेवटचा चेंडू या षटकातील खूप काही सांगून जाणार. जर या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर सामना बॅलन्स राहील आणि जर सिंगल डबल आले तर मात्र टेंबोली संघ 60% सामन्यामध्ये पदार्पण करेल आणि 40% मात्र माहुलकर संघाकडे सामना असणार आहे. शेवटचा चेंडू जर सामना बॅलन्स करायचा असेल तर चौकार षटकार येणं गरज आहे मैदानावरती. बघायचं गोलंदाज वेदांत काय स्ट्रॅटेजी करतोय. फलंदाज स्ट्रायकरने डावकुरा फलंदाज तो मात्र आपण पाहतोय. यावेळी मात्र हेमनला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला स्वीप करायचा होता. यावेळी नाही. या सीटचं वाईट. ऍब्सोल्युटली वाईट. पंचांचा निशाणा इशारा येतोय मैदानावरती आणि निशाणा होता फलंदाजाचा स्विच हिट करण्याचा. आता मध्ये समीकरण वेगानं बदललंय. 7 चेंडू 21 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3 अधिकतम धावांची गरज आहे मैदानावरती. शेवटचा चेंडू फार महत्वाचा आहे. अनमोल चेंडू आहे मैदानावरती आणि हा चेंडू मैदानावरती मात्र सामन्याच्या बिमोड करेल आणि सामन्याची दिशा योग्य ठरवेल. शेवटचा चेंडू मैदानावरती. वेदांत षटक थोडंसं लांबणीवर आलंय मैदानावर. राऊंड विकेट ऑन साइडला अटॅकिंग फटका. चेंडू मध्ये जातो मिड विकेटला. काऊकर पुढे आलाय. एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा माणस आणि मात्र चेंडूची फेकी. थ्रो मात्र बाउन्स आलाय. मोनिश फार वेगाने चेंडूवरती आला होता आणि या 2 धावांना षटकाची झाली सांगता. आता मात्र समीकरण असणार आहे. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 19 धावांची. 6 चेंडू 19 धावा. सामना स्पीडअप करा प्लीज. तेजस मात्र आम्हाला वारंवार सांगतात कारण ते सहआयोजक आहेत. प्रत्येक चेंडूवरती मीटिंग करू नका. टेंबिली संघ ऑलरेडी तुम्हाला 4 धावांची पेनल्टी दिलेली आहे. आम्हाला काही हरकत नाही. मात्र आयोजकांची विनंती आहे तुम्ही दिवसभर केला आम्ही दिवसभर कॉमेंट्री करू. मात्र आयोजकांना ते परवडणार नाहीये कारण आम्हाला 6 सामने कव्हर करायचे आहेत. चला येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ते 19 धावांची. समीकरण होतं 12 चेंडू 31 धावा. 11 चेंडू 31 धावा. 10 चेंडू 29 धावा. 9 चेंडू 29 धावा. 8 चेंडू 23 धावा. 7 चेंडू 22 धावा. 7 चेंडू 21 धावा आणि समीकरण मैदानावरती 7 चेंडू 19 धावा. What a match, what a fantastic atmosphere for the cricket you are watching. Let Jitendra Smoothie Trophy Memorial Cup 2024 आणि ऑन स्पॉन्सर आपण स्पर्धेच्या माध्यमात देखील पाहतोय आणि आयोजक आमचे मिस्टर रणजित पाटील याच्या माध्यमात स्पर्धा आपण पाहतोय. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे 19 धावांची. कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करायची आहे. मोनिश पाटील ज्या मोनिशनं 13 चेंडूमध्ये 33 धावा कुठल्या त्या 6व्या क्रमांकावरती त्याला प्रमोट करण्यात आलं होतं आणि याच मोनिशने आतापर्यंत चांगला क्षेत्रक्षेत्राचा दर्जा देखील दाखवलाय. बघायचं तो मोनिश या सामन्यामध्ये काय कामगिरी करणार. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि 4थ्या षटकामध्ये वेदांच्या आल्या 12 धावा. त्यामुळे समीकरण वेगानं बदललंय. येणारे चेंडू 6 आणि 19 धावांची गरज. दुपारचं 1:15 होतात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना येतोय आणि प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. क्रिकेटचा दर्जा उंचावताना दोन्ही संघ आपण पाहतोय. ओ राऊंड विकेट एज लागली. चेंडू मागे निघून गेलाय. यावेळी मात्र फलंदाज पुढे आला होता. पंचांचं बोट आकाशाला. यस ऍब्सोल्युटली गॉन. परतावा लागेल. ज्या सुनील मावळकरने मगाशी षटकार मारला होता तो सुनील मावळकरला परतावा लागणार आहे. त्यामुळे सामन्यामध्ये कमबॅक वेगानं होणार. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज आहे ती 19 धावांची. बघायचं कल्पेश माहुलकरनं केलेली दमदार सुरुवात या संघाला तारणार का आणि गोलंदाज केली होती ती वेदांतनं चांगली गोलंदाजी केली होती ती या संघाला तारणार का हे सांगणं मात्र कठीण झालंय. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे ते 19 धावांची. आज आम्हाला जॉईन झाले आमचे साखरेसारखा गोड आवाज असतात आमचे सागर मांडवकर मॅन फ्रॉम नेरे. त्यानंतर एक गोड आवाजाचे अत्यंत चांगले गोड आवाजाचे अजून एक समालोचक ते आम्हाला जॉईन झाले दीपक पाटील सर मॅन फ्रॉम पळसपे. त्यांचं देखील आम्ही स्वागत करूया. आणि आमचे चंद्रकांत पालकर आम्हाला जॉईन झालेत. निश्चित
कांचन पालकरांचे बंधू ॲज अ स्कोरर आम्हाला जॉईन झाले, त्यांचं स्वागत करूया. 24 इव्हेंट लाईव्हची संपूर्ण टीम आमच्या समेत आहे, त्यांचं स्वागत करूया. पंच सँडी पालकर, पंच सुनील सर आणि आमचे शत्रुघ्न काकडे सर यांचं देखील आपण स्वागत करूया. येणारे चेंडू 5 आणि 19 धावांची गरज. चला सामना स्पीडअप करा प्लीज, कारण डीजे नाही आहे, आम्हाला कंटिन्यू कॉमेंट्री करावी लागते या स्पर्धेमध्ये, कारण ह्या मैदानावरती डीजेला बंदी असते, कारण समोर आपण रेसिडेन्सी पाहतोय, त्यामुळे आम्हाला कंटिन्यू कॉमेंट्री करावी लागते, हे लक्षात असू द्या. 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. मजा येईल सामन्यामध्ये, सामना रंगतोय, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, लक्ष लागले ते मात्र यूट्यूबकडं. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला पाहतात, ऐकतात, स्वागत आहे तुमचं, कुठेही जाऊ नका. आज ए पूलचं क्रिकेट आपण पाहतोय, ए दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. ए गट A1 क्रिकेट मैदानावरती 5 चेंडू 19 धावा. लवली शॉट स्टेटच्या माध्यमातून मात्र मिड विकेटला यस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मनीष येतोय आणि फलंदाज बाद. वॉट अ बॉलिंग फ्रॉम मोनिशनं 2 गडी आतापर्यंत बाद केलेत आणि मात्र 1 गडी आपण पाहिलं तर धावचूत होतं संघाच्या खात्यामध्ये येणार आणि 1 गडी बाद केले तो मात्र मोनिशनं. समीकरण बदलले. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 4 धावांची पॅनल्टी घेऊन हा संघ आतमध्ये उतरलाय, तरी या धावांची फरक, त्या पॅनल्टीचा फरक जाणवत नाही मी म्हणेन या संघाला, तो मात्र टेंबिवली संघाला. चला क्षेत्ररक्षण लगेच लावा आपण, लगेच विक्रा. येणारे चेंडू 4 आणि 19 धावांची गरज. माहुलगाव संघ या स्पर्धेत काट टाकतो की काय, मात्र अजूनही वेळ आहे तुमच्याकडं, अजूनही 4 चेंडूचं खेळ पर्याप्त आहे. जर 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर सामना कमबॅक करू शकेल माहुलगाव संघ, आणि जर 4 चेंडूमध्ये एखादा चेंडू डॉट केला तर टेंबिवली संघ कमबॅक करू शकतोय. फक्त एकच चेंडू डॉट करायचं टेंबिवली संघाला आणि 2 षटकार मारायचे आहेत ते माहुलगाव संघाला. चांगली लढत आपण पाहतोय आणि अत्यंत दुपारच्या अत्यंत आल्हाददायक प्रसन्न वातावरणामध्ये रंगतोय हा सामना आणि प्रेक्षकांचे मात्र मन जिंकतोय हा सामना. 4 चेंडू 19 धावा. ऑल दी बेस्ट. ब्लॉकॉलचा चेंडू, चांगला मारा, अटॅकिंग मारा केलाय मैदानावरती. चेंडूवर येणं वाकणं उचलणं फेकलं सोपं नव्हतं गोलंदाजाला, ॲज अ फॉलो थ्रो मध्ये आणि एकच धाव मिळणार. एका धावेने फारसा फरक पडणार नाहीये. आता मात्र 3 चेंडू 18 धावांची गरज आहे. आता माहुलगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर 3 षटकार मारावे लागतील तरच हा सामना जिंकता येणार तुम्हाला मैदानावरती. 3 चेंडू 18 धावा. वाटतं बॉलिंग मोनिसचं मी कौतुक करेन, ज्या मोनिसनं 13 चेंडूमध्ये 33 धावा कुठल्या 6व्या क्रमांकावर त्याला होता, त्यात मोनिसनं टेंबिवली संघाला तारलंय आणि मी कौतुक करेन वेदांचं, मी कौतुक करेन आदित्य भोईरचं, त्यांनी देखील चांगला प्रयत्न केला संघाला तारण्यासाठी, आणि प्रतीक पाटीलचं देखील मी कौतुक करेन, त्यांनी देखील चांगली गुंजी केली मैदानावरती. मी कौतुक करेन कल्पेश माहुलकरचं, काय फ्लाइंग स्टार दिला संघाला त्यानं मैदानावरती, जबरदस्त फलंदाजी केली. सुनीलनं एक षटकार मारला, मात्र त्यानं आपली गडी लवकर विकेट फेकली. येणारे चेंडू आता मात्र 3 आणि गरज आहे 18 धावांची. बघू शकाल आपण सर्व खेळाडू आता मात्र पेट्रोलिंग करत असताना ते मात्र सीमा रगत, कारण चौकारानं फरक पडणार नाहीये, सिंगल डबल मुलीच फरक पडणार नाहीये, फरक पडणार तो षटकारानं. 3 चेंडू 18 धावा. सामना शेवटच्या टप्प्यात. माहुलगाव जिंकणार की मात्र टेंबिवली. ओव्हर द विकेट. ओ ग्रेट डिलिव्हरी फ्रॉम मोनिश, आणि सामना आता मात्र जवळ आपलं अधिराज्य गाजवलंय ते मात्र टेंबिवली संघानं. कारण आता 2 चेंडू 18 धावा. इज इट पॉसिबल? नॉट पॉसिबल ऑन द पेपर नाव. जस्ट गोइंग एज फॉर्मॅलिटीज, नो डाऊट फॉर्मॅलिटीज, बट काही होऊ शकतं मैदानावरती. 2 चेंडू 18 धावा मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार. सामना सोपा केलाय तो मात्र गोलंदाज मोनिशनं. काय मोनिशनं गोलंदाजी दाखवली मैदानावरती आणि काय फलंदाजी देखील दाखवली. इज अ ग्रेट क्रिकेट ऑफ स्किल वर्ल्ड. ऑन साइडला खेचला फटका, ड्राईव्ह केला ऑनड्राईव्हच्या माध्यमातून, मिळणार ती एकच धाव आणि सामना आता मात्र शेवटच्या टप्प्यात आलाय. 1 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 17ची टांगती तलवार माहुलगाव संघावरती कायम राहिली. आज मंगेश वैतीची पुन्हा कमी जाणवली, ती मात्र माहुलगाव संघाला. कल्पेशचं मी कौतुक करेन, चांगली फ्लाय स्टार सुरुवात करून दिली, मात्र नाही जमलं. वेलकम केतन म्हात्रे. इन ॲक्शनमध्ये मला पाहायला मिळणार तो मात्र पुढच्या सामन्यामध्ये. रायगडचा नव्हे तर आमच्या ठाणा रायगड सर्वांचाच अभिमान आहे, आपल्या आगरी समाजाचा अभिमान आहे तो मात्र केतन मध्ये. इन ॲक्शन मध्ये तुम्ही बघू शकाल त्याला पुढच्या सामन्यामध्ये या मैदानावरती त्याला फाईट करणार बामोंडगिरी संघ. फुल टॉस आणि याच्या नंतर आज सामना मात्र 4 धावा मिळणार. 4 धावांना फरक पडणार नाहीये. पंचाचा नो बॉलचा इशारा. यस काहीतरी घडतंय मैदानावरती. 5 धावा मिळणार. 17 धावांची गरज होती. नो बॉलचा चेंडून पंचाकडून इशारा आलाय, त्यामुळे सामन्यामध्ये परिवर्तन होणार. येणारे चेंडू आता मात्र 17 धावांची गरज होती. 5 धावा आल्यात मैदानावरती. 1 चेंडू आणि 12 धावा. या मैदानामध्ये एका चेंडूमध्ये 14 धावा होताना आम्ही पाहिले आहेत, तर एका चेंडूमध्ये 12 धावा होणार का, हा देखील प्रश्नाचा आहे मोठा. येस, आणि याच दरम्यान हा सामना संपलाय आणि चेंडू निघून गेलाय. चौकाराच्या दिशेने मात्र एकच धाव मिळणार
आणि 10 धावांना सामना जिंकलाय तो मात्र टेंबिवली संघानं 4 धावांची पॅनल्टीचा फरक पडला नाहीये. मॅन ऑफ द मॅचची आम्ही घोषणा करतोय. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आम्ही देणार तो मोनिशला देणार, कारण मोनिशनं एक षटक चांगलं फेकलं. 13 चेंडू 33 धावा कुठल्यात आणि तो ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. हार्ड लक माहुलगाव टीम, बट गुड फाईट. चांगली तुम्ही फाईट दिली मैदानावरती, मात्र 10 धावांना सामना गमावा लागलाय. चला या कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूया. आमचे मॅन फ्रॉम पलसपे, अत्यंत मराठीचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. ते पलसपे गावचे आमचे दीपक पाटील सरांना आपण ऐकणार आहोत. तो मात्र तत्पूर्वी आपण बोलणार आहोत सागर मंडवकर यांच्याकडे. सागर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आपण, तो मात्र मोनिशला. थँक्यू सो तर मच. मोनिश ठरला मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच लगेच सुरू होईल. वामन डोंगरीला विनंती करेन आणि वाकलनला विनंती करेन आपली आघाडीची जोडी पाठवा. आणि टेंबिवली संघ बघा पॅनल्टी मिळाली तरी सुद्धा चांगला खेळ त्यांनी दाखवला. त्यांच्या संघ सहकार्यानं चांगला खेळ दाखवला आणि पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलं. आपण जरूर पाहिलं माहुलगाव संघाला. दोन्ही